आजकाल पॉलिटिशियन बोलतात आमची गाण्यांचा रॅप करून द्या, ज्या पॉइंटला की रॅपरचं एक मेन काम आहे की जे पॉलिटिशियन चुकीचं करतायत त्या लोकांच्या विरोधात बोलणं आणि लोकांना अवेअरनेस करून. भारतात हे करू नाही आहे ना, नाही करू शकतो, करणारे करतात पण ऑफकोर्स इट इज डेंजरस. बघतोय ना आता काय चाललंय. जेव्हा वर्कआउट बद्दल जिम मध्ये पंजाबी म्युझिक वाजतं, पण आता तांबडी जिम मध्ये सुद्धा वाजतं, क्लब मध्ये वाजतं. एक नंबर. मग त्यावेळी प्राऊड फील होते की अरे आपलं गाणं आहे, मराठी गाणं आहे. मराठी रॅप असं नव्हतंच काही. करेक्ट आहे ना, होते रॅपर्स, आम्ही पण रॅप करायचो, पण असं फेस नव्हतं त्या गोष्टीला, अवेअरनेस नव्हता त्या गोष्टीला. कसं सुचतं रॅप? यू लिव्ह दोज एक्सपिरियन्स, नाही का, ते अनुभव तू जगतो, बापरे. तेव्हाच तुला मोस्टली त्या गोष्टी शकतात. तू इकडनं बघितलेलं काहीतरी डोक्यात लक्षात आलेलं असं जनरली लिहून ते तेवढं कनेक्ट नाही होत. तुझी जी लाईन आहे तांबडी चमकते उन्हात लका, हे बॉलिवूड, मराठी इंडस्ट्री, साऊथ इंडस्ट्री सगळ्यांनी रील्स, सगळ्यांनी लिपसिंग केलंय. काही जण बोलतात की रातोरात गाणं हिट झालं. त्याच्या आधी मी ऐकलं 10 वर्ष तू आधी रॅप करतच. आता मी 10 वर्षापासून रॅप असं करतोय, पण मला प्रोफेशनली करायची आधी हाऊस नव्हती. हा, पण मला असं वाटतं पर्सनली की प्रोफेशनली तू केलं पाहिजे. आता तू जेव्हा करशील तेव्हा अजून काही मुलं शाळेत असतील किंवा खूप जण असं इन्स्पायर होत असतील की अरे नाही मला पण केलं पाहिजे, तर मराठी इंडस्ट्री अजून वाढते, मराठी बोलणाऱ्यांची संख्या वाढते, मराठी ऑडियन्स वाढतोय. बरोबर. कोणाच्या काय आठवणी लहानपणीच्या? कोणाच्या लहानपणीच्या आठवणीत गेल्या वर्षी पोता पोता डुबून मेलेलो मी ऑलमोस्ट. इंडस्ट्रीला गाणी द्यायचे तर डिस कल्चर म्हणून हे आम्हाला पण आत्ताच कळले, रॅपर लोकांना पण काय असं असतं म्हणून. असं काहीच नसतं. सगळ्यात गोष्ट डिस म्हणजे भांडण. ठीक आहे. कल्चर म्हणजे काय, संस्कृती झालं. कोणत्याही जगात भांडणाची संस्कृती नसू शकते. ठीक आहे. जनरली हिपहॉप किंवा रॅपचा जो जन्म झालाय तो अगेन ॲज अ झाला एक ॲज अ प्रोटेस्ट, है ना, विद्रोह म्हणून. तर त्याच्यामध्ये तो हे ठीक आहे. आणि आपल्याकडे रॅप फक्त एंटरटेनमेंट आल्यामुळे आपण खूप लाईटली घेतो या गोष्टी. चेहऱ्यावर तेजपण आहे चकाचक, आवाजात वजनली, बोलण्यात नजाकत, म्हणून तर ऐकणारे नाव घेतात हक्काने. तर असंच आपल्या नावाचा डंका आणि मराठी गाणं जगाला हक्काने आणि आवडीने ऐकायला लावणारा आणि त्या गाण्यावरती नाचायला लावणारा यश आज आपल्या पॉडकास्टवर आलाय. थँक्यू सो मच यश आला. हो, धन्यवाद मला बोलायला. कसा आहेस? मजेत, थोडा गडबडीत, थोडा मजेत. तू कसं आहेस? मी भारी यार, मी तर खूप एक्सायटेड आहे आज. मी आपण हे खूप रॉ ठेवूया, लाईक जशी गाणे असतात एकदम मातीतली आणि डायरेक्ट हृदयात भिडतात पशीवाली. हे कसं सुचतं रॅप किंवा हे शब्द? नेहमी हे सांगतो की रॅप मोस्ट ऑफ द गोष्टी तुला जगून सुचतात. जगून यू लिव्ह दोज एक्सपिरियन्स, नाही का, ते अनुभव तू जगतो, तेव्हाच तुला मोस्टली त्या गोष्टी शकतात. तू इकडनं बघितलेलं, इकडनं काहीतरी डोक्यात लक्षात आलेलं असं जनरली लिहून ते तेवढं कनेक्ट नाही होत. अंटिल तू स्वतः ते लिहितोस तेव्हाच ते एखाद्या माणसाला रिलेटेबल होऊ शकतं. त्यामुळे तेवढं तुला ते हिट होतं, कारण त्यांनी पण तसं फील केलेलं. हो, कारण मला तसं एक अजून एक गोष्ट आहे ना की मुळात आपण सर्व माणसं सेमच आहे pretty much. करेक्ट. आपली जॉब प्रोफाईल साईडला काढलीस तर आपण जास्त काही वेगळं नाहीये. त्यामुळे जे काय बोलशील ते समोरच्याला रिलेट होतं जर तू एकदम ऑनेस्टली बोलतोयस तर. ओके. मग रॅप ही सुरुवात असंच झालं होतं, रिबल म्हणजे समोर आपल्यावरती जे अन्याय होत आहेत ते आम्हाला बोलायचं होतं. रॅपची मला बरंच कल्पना नाही, बरोबर, त्यासाठीच होती. बरोबर, मेन मुद्दा तोच होता. म्हणजे अन्याय जो होता तो आम्हाला बोलायचा. आता आपल्याकडे कविता करतात तसं बाहेर रॅप होता आणि आपल्या आता प्रत्येकाला आताच्या जनरेशनला तर रॅप प्रचंड आवडतो. तू सुरुवात कशी केलेलीस? माझी सुरुवात कशी झाली, आता मेन आय थिंक आय वॉज एक्सपोज वेस्टर्न म्युझिकला इंटरनेटमुळे. अगेन 2007-08 मध्ये तेव्हा आपण जेव्हा ब्लूटूथनी गाणी घ्यायचो आणि ते नाही का MP3 वेब वगैरे साठवत्या इंटरनेट. हा, दॅट्स हाऊ आय गॉट इंट्रोड्यूस टू एमिनेम, एकॉन बिकॉन, त्या लोकांची गाणी तेव्हा ऐकलेली. तेव्हा मला नक्की माहिती नव्हतं की मी रॅप ऐकतोय म्हणून. अच्छा, रॅप आहे म्हणून. या जॉनरेला आपल्याला पिटबुल पण सेम होता, एकॉन पण सेम होता, फक्त इंग्लिश गाणी गायचे. आणि शाळेत स्वॅग करायचं. मी रायटिंग मध्ये आय यूज्ड टू ऑलवेज राईट, म्हणजे मी कविता आधीपासून लिहायचो, मला लिखाणाची आवड होती, वाचायची आवड होती. तर त्यामुळे मी ऑलरेडी कविता थोडं काही ना काही इकडे तिकडे, मी शाळेमध्ये जे एसे लिहायचो, निबंध, ते खूप अति जास्त आवडीने लिहायचो सगळं. तिकडनं असं थोडं गिरबडं व्हायला चालू केलं. आय थिंक 2011 वगैरे मध्ये. ओके. 10वी-11वीत असताना. शाळेत कोणतं होतं, मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम? शाळेत कधी रॅप केलेलं नाही, शाळेत नाही, कॉलेज नंतर हे चालू झालं ना, कॉलेज झाल्यावर. तू इंजिनियर आहेस मला कळलं. हो, मी चालू केलं पण डिप्लोमा मध्ये, सेकंड इयर, फर्स्ट इयर, सेकंड इयरला रॅप लिहायला सुरुवात केली. मग तो अन्याय कुठला अभ्यासावरचं होतं, कुठला होतं त्यावेळी? मला वाटतं आता ते जनरली व्हेन यू से की अन्याय होतं म्हणून चालू केला, जर तू त्याची ओरिजिन बघायला गेलं तर ते खूप पॉलिटिकल होतं, त्या गोष्टी त्या खूप सोशल होत्या त्या गोष्टी. मी इन जनरल मुळात कमी बोलतो, इंट्रोवर्ट, मॅड इंट्रोवर्ट, कमी एक्सप्रेसिव्ह. त्यामुळे माझं मग पेन फिरतो असं की काय ना काय. हा, कारण मग लिहायला थोडं ते बेटर वाटतं ना, कोण ऐकत नसतं नेमकं तू बोलत असतो तेव्हा.
तर त्यामुळे माझा मुद्दा मेन मला तेच वाटतं की आय गॉट इन टू रायटिंग बिकॉज मी असं ॲज अ माणूस म्हणून इनएक्सप्रेसिव्ह कमी बोलणारा कमी व्यक्त करणारा होतो म्हणून इकडे मी असं भरभरून व्यक्त करतो. अजूनही कमी बोलतोस. तुला असं मला वाटतं थोडंसं जवानीमध्ये कळतं ना की तुझा स्वभाव कसा आहे. त्यांनी तुला काय प्रॉब्लेम होणार आहे, काय प्रॉब्लेम नाही होणार आहे, किती बोललं पाहिजे, किती नाही बोललं पाहिजे, काय बोललं पाहिजे काय बोललं पाहिजे, कोणाशी बोललं पाहिजे. त्या गोष्टी मला जेव्हापासून 2-3 वर्षापासून कळायला लागल्या तेव्हा आपल्या पर्पजली ट्राईंग टू टॉक टू फ्रेंड्स, टू एक्सप्रेस, बी मोर ओपन बेसिकली नाही का. कारण त्याशिवाय यू कॅनॉट एक्झिस्ट ऑल्सो ना असं माणूस म्हणून. तर तर आय एम नॉट ॲज इनएक्सप्रेसिव्ह जेवढा मी आधी होतो. तर थोडासा असेल काय 5-10% बदल झाला असेल. बट इट इज चेंज. आता जो पहिला कधी रॅप लिहित अशी तू ऐकवतो कोणाला आधी की अरे हे छानच लिहिले मी, हे कसं कळतं तुला? तर माझा एकच मीटर आहे किंवा क्रायटेरिया की तुला जर लिहिल्यानंतर थोडं हलकं वाटलं तर तू छान लिहिलेस. तुला नक्की जनरली रॅप कोणालाच आम्ही ऐकवत नाही. मी तर नाही ऐकवत. मला बाकी रॅपर पण नाही आहेत. कारण त्या आर्टचा मुद्दा मेन आता फॉर मी आर्ट इज समथिंग लाईक ही गोष्ट तू नक्की केव्हा करायला जातो रे. कारण बघ ना तू फॉर एक्झाम्पल काम करत असतो, जॉब करत असतो, तुला ऑलरेडी सर्व गोष्टी सर्वांच्या थ्रू घालवायच्या असतात. यू नीड अप्रुव्हल ऑन एव्हरीथिंग. तू आता म्हटलंस मला की हे छान आहे की नाही. बेसिकली यू आस्क फॉर अन अप्रुव्हल ना की स्वतःसाठी असेल किंवा नसेल. पण ठीक क्वालिटी आहे का एक्झॅक्टली आवडतं पण समोरचं बोलेल अरे हे नाही हे माझा अगेन अप्रोच हा आहे आर्टचा की एक्सटर्नल वर्ड तेवढा मॅटर नाही करत. कारण माझ्यासाठी आर्ट फक्त एक्सप्रेशनचा फॉर्म्युला आहे की इट इज फॉर एक्सप्रेशन. आता माझा मी प्रयत्न करतो मी सोप्या शब्दात लिहेन समोरच्याला कळेल असं. पण जर ते त्याला नाहीच कळलं तर त्याच्यावरती डोकं फोडणं ही जिम्मेदारी माझी नाही आहे. पण तू एवढ्या ज्यावर ऑनेस्टली लिहितो की जे आहे ते लिहितो तर मग तुला ते चेक करावं नाही लागत. जनरली समोरच्याला कनेक्ट होऊन घेतं आणि देवाच्या कृपेने आजपर्यंत मला पण 100% स्ट्राईक रेट आहे की मी जे लिहिले ते समोरच्याला आवडलेच. पण माझा हा एक क्रायटेरिया आहे की एक्सटर्नल वर्ल्ड करून इनपुट मी कमी घेतो मी जे लिहितो त्याच्यामध्ये. अंटिल तुला वाटतं की जे तुला डोक्यामध्ये वाटत होतं किंवा मनामध्ये वाटत होतं ते लिहिलेस तर आय थिंक युअर ॲक्युरेट. ते छान आहे. तुझी जी लाईन आहे तांबडी चांबडी चमकते उन्हात लका लका लका, हे बॉलिवूड, मराठी इंडस्ट्री, साऊथ इंडस्ट्री सगळ्यांनी रील्स सगळ्यांनी लिपसिंग केलेत. तर ऑब्व्हियसली सगळ्यांना ते मे बी तेव्हाच दिसतंय की आत्ताच हिट झालंय किंवा काही जणांना बोललं की रातोरात गाणं हिट झालंय. पण त्याच्या आधी मी ऐकलं 10 वर्ष तू आधी रॅप करतच होतो. आता मी 10 वर्षापासून रॅप असं करतोय पण मला प्रोफेशनली करायची आधी हाऊस नव्हती. अच्छा, ठीक आहे. म्हणजे तुझं असं स्वप्नच नव्हतं मला रॅपर व्हायचं? नाही मला रॅपर व्हायचं स्वप्न नव्हतं. जनरली मला रॅप प्रोफेशन म्हणून नव्हतं करायचं कारण आय थिंक की जेव्हा बिझनेस येतो ना त्या गोष्टीमध्ये त्याने यू हॅव टू लाईक तुला खूप शुगर कोट कराव्या लागतात गोष्टी. खूप सारे जे गाणी चेंज करावी लागतात. शब्द अशा एका तरीक्याने गाणी बनवावी लागतात. ते मला आधी कधीच मान्य नव्हतं. तर फॉर एक्झाम्पल माझं असं होतं की जर तुला म्युझिक करिअर म्हणून करायचंय तर तुला मार्केटला केटर करावं लागेल. तुझा प्रॉडक्ट मे बी हलकासा तुला पुढे मागे काय ना काय थोडा चमकी नाही का थोडा दिसायला छान एक्सेट्रा त्या सर्व गोष्टी तुला तुझ्या कामासोबत करायला लागतात. त्या मला आधी बेसिकली बटन नव्हत्या. सो आय नेव्हर वॉन्टेड टू डू रॅप ॲज अ प्रोफेशन बिकॉज आय वॉज हॅपी. आय यूज टू राईट, आय यूज टू फील गुड. यायचो आधी खूप सारे इव्हेंट्स व्हायचे, रॅप बॅटल्स व्हायचे. तर असे प्लॅटफॉर्म वगैरे सर्व साऱ्या फ्री स्टाईल बॅटल्स, प्री रिटन बॅटल्स खूप सारे दोन्ही गोष्टी व्हायच्या. ओके. तर त्या गोष्टीमध्ये दॅट वॉज फाईन. म्हणजे असं मला काय वेगळं ह्या व्यतिरिक्त हवं नव्हतं मला आर्टमधून अंटिल आय डोंट वॉन्ट टू चेंज माय आर्ट असं. पण आय थिंक आता गेल्या 2-3 वर्षामध्ये आय स्टार्टेड लाईक डुईंग म्युझिक मोर नॉट प्रोफेशनली. ओके. जस्ट डुईंग मोर म्युझिक अँड व्हेन आय लाईक म्हणजे असं थोडी जेव्हा मला माहिती गोळा केली मी की नक्की धंदा कसा चालतो, काय गोष्टी असतात, तेव्हा आय फाउंड की तुझ्या गाण्यामध्ये आणि तुझ्या बिझनेसमध्ये तू बॅलन्स फाइंड करू शकतो. तुला नेहमी धंद्यासाठी तुझी गाणी चेंज करायची गरज नाही आहे किंवा नेहमी तुला एडिट करावं नाही लागत नाही का किंवा नेहमी एखादा शब्द काढावा नाही लागत, रिप्लेस नाही करावं लागत. ती जेव्हा मला समज आली की तू कसं बॅलन्स करू शकतो तेव्हा आय मेड अ स्विच की ओके आय वॉन्ट टू डू दिस प्रोफेशनली. हा पण मला असं वाटतं पर्सनली की प्रोफेशनली तर केलं पाहिजे कारण मराठी इंडस्ट्रीला एवढा चांगला मी जेव्हा केलं मी तेच रिअलाइज केलं की तो फॉर एक्झाम्पल आता की आजपर्यंत मी जेवढी पण गाणी दिलेत की ती ऑलमोस्ट तेच आहे जे मी आहे तेच दिले. हो आणि कनेक्ट होतात ना. आणि ती जेव्हा मी ते देत राहिलो तेव्हा मला कळालं की इफ यू आर जस्ट युअर सेल्फ तुला काय प्रॉब्लेम नाही होणार. तुला काय असं नवीन ट्रेंडवरती हॉप करायची गरज नाही. एखादा तरी टाईपचं गाणं बनवायची गरज नाही. जे आहे तू बनव, पीपल विल लाईक इट इफ यू आर बीइंग ऑनेस्ट. याचा एक ड्रॉबॅक असतो की त्याला टाइम खूप लागतो. इफ यू आर दॅट पेशंट आणि तू जर थांबायला रेडी असशील तर डू दॅट. लोकांना आता तर आवडतात कारण मी तुला सांगू फरक किती पडला. मी का बोलतोय प्रोफेशनली तो केलं पाहिजे कारण मी जेव्हा वर्कआउट बद्दल जिममध्ये पंजाबी म्युझिक वाजतं, वेस्टर्न म्युझिक वाजतं, म्युझिक म्हणजे आपलं जे बीट्स असं बघ. पण आता तांबडी चांबडी जिममध्ये सुद्धा वाजतं, क्लबमध्ये वाजतं. एक नंबर. मग त्यावेळी प्राऊड फील होते की अरे आपलं गाणं आहे, मराठी गाणं आहे. बरं वाटलं ऐकून. आणि हे आता तू जेव्हा करशील तेव्हा अजून
काही मुलं शाळेत असेल किंवा खूप जण असे इन्स्पायर होत असेल की अरे नाही मला पण केलं पाहिजे, तर मराठी इंडस्ट्री अजून वाढते, मराठी Exactly. बोलणाऱ्यांची संख्या वाढते, मराठी ऑडियन्स वाढतोय. बरोबर. तर त्यासाठी म्हणजे मला नक्कीच नक्कीच आधी दादा कोंडकेंचं बाहेरच्या लोकांना, हिंदीच्या लोकांना ढगाला लागली कळ हीच माहिती असं, हेच माहिती असं. म्हणजे हनी सिंग सुद्धा ते जातो. तशी खूप कमी गाणी माहिती होती हिंदी लोकांना, पण आता तांबडी चांबडी पण कळतं. माहिती किंवा आता जी पण तू गाणी करशील, आता तेच देवामध्ये मी जेव्हा तुला बोललो ते जेव्हा रॅप शाहिद कपूरच्या बॅकग्राऊंडला वाचतोय, मस्त झालं त्याच्या कॅरेक्टरला. करेक्ट गेलं यार ते. एक तो प्रोजेक्ट कसा मिळाला किंवा त्याची प्रोसेस काय झालेली? तो खूप आम्ही गेल्या वर्षी त्याच्यावरती काम चालू केलं काहीतरी मला वाटतं ऑक्टोबर सप्टेंबर. तांबडी चांबडीच्या आधीच की त्याच्यानंतर? तांबडी जस्ट आलेलं आणि माझ्या लोकांशी बोलणं झालं होतं असं. तांबडी झाले 3 महिने झाले असतील काहीतरी 2-3 महिने. आणि मग मी त्यांच्याशी बोलत होतो. डेव्हजॅम करून एक लेबल आहे त्यामध्ये मी कोणातरी ओळखतो. त्या लोकांनी आमचं कनेक्ट करून दिलेलं की एक मराठी गाणं पाहिजे हिंदी पिक्चरमध्ये. म्हटलं कोणता पिक्चर? ते म्हटलं की शाहिद कपूरचा मूवी येते देवावर. तर मी त्याचा हल्लीच काहीतरी ट्रेलर काहीतरी टीझर बघितलेला इंस्टाग्रामवर. ट्रेलर पण नव्हता तो. टीझर पण नव्हता. असं रॅन्डम शॉर्ट BTS होते. शाहिद कपूर होते. काहीतरी व्हायरल तो रिसेंट आहे त्याच्या आधी. अच्छा, एकाच वर्ष झालं त्याला. हा. कारण याचं पण हे लोक 30 खूप आधीपासून करतो. मी एक बघितलं ना अमिताभ बच्चनच्या त्याच बॅकग्राऊंड वरती वाटतो तो तिकडे नाचत असतो का काहीतरी इज गोइंग क्रेझी त्याचा तो कॅरेक्टर दाखवलाय. तर ते बघितलेलं आवाजला की हा पिक्चर मला माहिती आहे. आम्ही म्हटलं कधी होतं? फेब्रुवारी जानेवारीमध्ये प्लॅन आहे म्हणून. मग दे गिव्ह मी अ ब्रीफ की म्हटलं नक्की काय आहे म्हणजे शाहिद कपूर आहे देवा नाव आहे पिक्चरचं व्हॉट इज द स्टोरी. तर ते म्हटलं असं मराठी कॅरेक्टर आहे आणि पोलीस असतो तो पण थोडा रेबल असतो नाही का थोडा सनकी असतो त्याला पटत नाही अर्ध्या गोष्टी आणि ही इज व्हेरी मच नॉट लाईक अ पोलीस बेसिकली पोलीसचा उलटा असतो पण तो पोलीस असतो. तर त्यासाठी एक काहीतरी असं गाणं बनवायचं आहे जे आम्ही फाईट सिक्वेन्सला यूज करेन म्हणून ते आम्ही आता हेच झालेलं की पिक्चरमध्ये एक फाईट सिक्वेन्स आहे त्यामध्ये आपल्याला हे गाणं यूज करायचं म्हणून. सो आधी आम्ही फक्त 30 सेकंडचं एक व्हर्जन बनवलेलं फक्त फाईट सिक्वेन्ससाठी हुक होतं आणि त्याच्या पुढचं थोडं मागे पुढे. सो मग जेव्हा त्या लोकांनी अनाऊन्स केला 1 तारखेला पिक्चर जानेवारी 1 तारखेला तेव्हा तो वाला स्निपेट त्या लोकांनी इंस्टाग्रामवरती यूज केलेला ना ऑडिओमध्ये आणि लोकांना ते काहीतरीच आवडलं खूपच आवडलं. तर मग ते कंपोजर पण होते की त्याचं फुल लेंथ ट्रॅक करूया म्हणून ऑफकोर्स. अच्छा, त्याच्यानंतर मग त्याचं पूर्ण लेंथ ट्रॅक करायचं कारण आधी ते फक्त ह्याच्यासाठी होते का फाईट सिक्वेन्ससाठी. तो ट्रेलर मध्ये पण वापरला त्याने ते तो असं गाडीत बसलेला आहे. तर दोन आता त्याचे पण 2 वर्जन आहेत. मी देवा पिक्चर मध्ये एक गाणं लिहिलंय आणि गायलं जे मेन थीम ट्रॅक आहे आणि बेबीजीन करून एक रॅपर आहे साऊथ इंडियाचा त्यांनी अजून एक गाणं केलं याच्यामध्ये त्याचे लिरिक्स मी लिहिलेत आणि त्याच्यामध्ये आपलंच हे मराठीवाला हुक पण वापरलेलं आहे यूज केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हिंदी लिरिक्स 2 गाणी केली आपण देवामधली. नाही यासाठी जे भारी वाटतं कारण ह्याच्या आधी पंजाबी यायचं यार हिंदीच्या पिक्चर आता मराठी आहे हक्काने वाजलं पाहिजे. आणि मराठी कॅरेक्टर्स कधीपासून आहेत हो बॉलिवूडमध्ये एवढे सारे मेन अख्खी स्टोरी सर्व मुंबईमध्ये मुंबईची असते तरी मराठी म्युझिक नव्हती पंजाबी हिंदी. त्यासाठीच रे बीट कारण त्यांना वाटतं की मराठी ऑडियन्स अशी गाणी ऐकणार नाही किंवा आपण कसे नाही ऐकत यासाठी. अरे आय थिंक ऑल बिग कंपनीज ते लोक थोडं एक्सपेरिमेंट करायला घाबरतात बाकी त्यांना ट्राईड अँड टेस्टेड पाहिजे हे चाललंय ना हेच वापरा ते पण आहे हेच मेन त्या लोकांचा. मराठी इंडस्ट्री म्हणजे मराठी फिल्म इंडस्ट्री म्हणून असं काही रॅपरची रिक्वायरमेंट किंवा आपण रॅप केलं पाहिजे असं काही. हो मराठी मूवीसाठी पण मी गाणं केलंय ते पण आम्ही गेल्या वर्षीच काम केलंय त्याच्यावरती चाललंय ह्या वर्षीच रिलीज वाटतं हल्ली शूट संपला. सही आहे तर दॅट विल इट. अजून एका दोघांशी बोलणं चाललेलं पण ते हळूहळू अनाऊन्स करू आता या लोकांचा ट्रेलर येईल तेव्हा तू बघशीलच. चालेल बेस्ट खूप एक्सायटेड आहे मी. मग मित्रांचा आता तू म्हणतोस की तू ऐकत नाही म्हणजे असं मित्रांना आम्ही करून झाल्यावर ऐकवतो ना मित्रांना म्हणजे नक्की. आता माझा पॉईंट असा होता की व्हॅलिडेशन साठी नाही ऐकवत आपण तू पण मी जर ऐकवलं जर मला मित्र बोलला की अरे ह्याच्यामध्ये हे मला काहीतरी थोडं नाही का पुढे मागे वाटतं तर आय एम ओपन टू दॅट क्रिटिसिझम अँड फीडबॅक ऑल्सो नाही का की नक्की काय तुला वाटतंय की मग तो जर असं म्हटलं की मला वाटलं तू असं म्हटलास मग मी त्याला माझं इंटरप्रिटेशन सांगेन की असं म्हटलं मी तर मे बी नाही का कळतंय का मी काय म्हणतो. तर छोटे असे फीडबॅक असतात टू दॅट आय एम ओपन बट ओव्हरऑल ॲज अन अप्रुव्हल ऑन माय आर्ट अँड व्हॅलिडेशन ऑन माय आर्ट मी कोणालाच नाही. पण असं कुठल्या मुलीला इम्प्रेस करायला रॅप वगैरे कविता लिहायचो आपण शाळेत तसं तो आता रॅप नाही इम्प्रेस केल्यानंतर लिहिले कारण ते उलट होतं जनरली तू रॅप केल्यावर मुली इम्प्रेस होतात तू रॅप करून मुलींना इम्प्रेस करायच्या ऐवजी. मग आता तुझी प्रोसेस काय मुलींना इम्प्रेस करायची की रॅप करायचं. रॅप करायचं रॅप करायची प्रोसेस आता मी तुला 2-3 गोष्टी सांगतो कारण एक प्रोसेस नाही. आता जनरली मी आता
आता मी तुला ते सांगेन, मी मोस्टली पुण्यात असतो. ठीक आहे, मी हल्ली शिफ्ट झालो आता. अच्छा, पहिला तर मी शिक्षणाला पुण्यात गेलो. आपण त्या टाइमलाईन वरती रिटर्न येऊ. ओके ओके. तर मी खूप बरंच काम पुण्यात करतो. तर माझा एक मित्र आहे वेदांग देशपांडे करून, हा उद्धटीचे गाणे. तर आम्ही खूप काम करतो एकत्र. जनरली कधी कधी असं असतं की मला एखादी ओळ सुचली, ठीक आहे, तर मी घरीच असताना मे बी ती लिहून ठेवेन थोडीफार. पण नंतर काहीतरी विचार करेन, जाऊन स्टुडिओत काहीतरी तेवढं बीट बनवू वगैरे काहीतरी. तर मे बी गेलो मी तिकडे, मग वेदांग असेल फ्री, तर आम्ही बसतो वगैरे, सांगतो असा असा फील आहे. तर जनरली तर 2 गोष्टी होऊ शकतात. एक तर आम्ही स्टार्टिंग पासून काहीतरी बनवायला घेईन या टाईपचा फील, समज असा फुल आउट गोईंग फील आहे, जिम ट्रॅक फील आहे, तर काहीतरी पॉवरफुल असं घ्यायला बघेन. किंवा जनरली तो असं असतं की मी समजलेलं त्याला मी 7-8 दिवसात भेटलो नाही, तर त्यांनी 7-8 दिवसात खूप बीट बनवलेले असतात. अच्छा. मग तो मला कधी कधी ऐकवतो, हे बघ मी 10-12 बीट बनवले. मग कधी कधी असं होतं, मी लिहायला गेलो एक गाणं, ठीक आहे, पण त्या 7-8 बीट वरती माझं नाही का मे बी दुसरं एखादं गाणं बसत असेल, तर मी मग तो वर्स घेतो, तो लिहायला बसतो. मग तेच सांगते मी, व्हॉट आय एम ट्राइंग टू से की खूप फ्री फ्लोईंग आहे, असं त्याला एक स्ट्रक्चर नाहीये. एक आपण आम्ही मेन काय करतो, एक आयडिया आली की त्याचा असं धागा खेचायचा, मग ते बरोबर जात राहतं. कधी कधी असं होतं, एखादं काम येतं, अरे 2 हप्ता डेडलाईन आहे, त्यावर विसर होत ना, हा, मग त्याचं पद्धत वेगळी असते की 3 दिवस साईडला काढायचं आणि चक मारून 2 तास स्टुडिओ बसायचं, पर्पजली झोन इन करायचं, लिहून टाकायचं, मग ते होऊन जायला. ती तर एक वेगळी काम करायची एक्झिबिशन टाईप. फिरायला जायचं आता ज्या ठिकाणी गेलो होती, मला सुचेल वगैरे रॅप वगैरे, किंवा असं तुला फिरायला आवडतं काही? मला फिरायला आवडतं, मला फिरायला हल्ली आवडायला लागले 3-4 वर्षापासून. अच्छा. आधी मला बाहेर जायला आवडायचं नाही. मी तेच सांगितलं, मी खूप इंट्रोवर्ट, मला जास्त माणसं आवडत नाही, तर घरात बसायचं, घरातनं कॉलेजवरनं घरी तेच करायचं. मी हल्ली मला फिरायला, मी गावाला नाही गेलो खूप दिवस. गाव माझं कोकण. बेस्ट. हा, कोकणात नाही, माझं गाव कोकण असून मी कोकणात जात असतो. हा, कोकणात खूप 3-4 वर्षापासून नाही गेले. माझं अर्ध शिक्षण तिकडेच झालंय, 1ली ते 6वी कोकणात होतो, रत्नागिरीला. मग शाळेतले मित्र आहेत कॉन्टॅक्ट मध्ये आता झाले? एक दोघं जण फक्त, एक दोघं कोकणातले. कोकणातले 1-2 जण आहे. पण कोकणात जायचं मला खूप टाइमपासून. आता तू फिरायचं मला आठवण करून दिलंस, तर मी ती ट्रिप सेटअप आताच गेलेलो रे देवगडला. कुठे गेलेलं? देवगड. आंबे चालू झाले असतील आता देवगड. परत जावं लागतं. देवगडचे आंबे लवकर चालू होतात. जनरली ट्रॅव्हलिंग आय लाईक, आता कुठे पण जायला जागा जिथलं खूप. मला मोस्टली आय लाईक माउंटन्स. आय लाईक टू गो टू हिमाचल. माउंटन्स गेले 2 वर्ष आधी गेले, त्यानंतर परत नाही गेलो. ओके. बट तर परत जाईन यावर्षी. माउंटन्स मला बीच पेक्षा माउंटन जास्त आवडतात. अच्छा. हा, आणि थंडी असते, 3-4 कपडे घालून मस्त इकडे तिकडे हिंडायला मजा आहे. आय लाईक दॅट. आणि गावाला गेले तर मला समुद्रापेक्षा नदी आवडते, कारण आमच्या गावाला नद्या खूप आहे. ओके. तर मी आमचं गाव पण असं एकदमच एका साईडला आहे खेडेगावात. तिकडे आजूबाजूला म्हणजे अर्ध्या जागेवर नेटवर्क नाही. मग चांगलं आहे असं. अरे खूप सुंदर आहे, खूपच सुंदर आहे. म्हणजे माझ्या घराच्या दिशेला, कुठल्या पण दिशेला चालशील तू 700-800 मीटर, 1 किलोमीटर तर नदी आहे कुठल्याही दिशेला. अरे वा, मस्त आहे, खूप मस्त आहे. तुझं गाव कोणतं? मी साताऱ्याचा. अच्छा. पण माझा जन्म झाला भांडूप मध्ये. लहानपणापासून भांडूप. सो माझा कोकणाशी संबंध शूटिंगमुळे चालला. आणि जेव्हा मी पहिल्यांदा कोकण बघितलं, बोललो भाई एक कमाल आहे काहीतरी आहे ना. कारण मुंबईचे समुद्र वेगळे आणि समुद्र खूप, मुंबईचे समुद्र लय घाण झाले, खूप कमर्शियल आहेत. लय घाण झाले मुंबईचे समुद्र. घाण तर मरीन ड्राईव्हच एक. पाण्यात जायला मला भीती वाटते, कारण खूपच घाण असतं माहिती समुद्र. मुंबईचं हा समुद्रात ना जास्त पोल आहे. नदी. कोणाच्या काय आठवणी लहानपणीच्या? कोणाच्या लहानपणीच्या आठवणी होता डुबून मेलेलो मी ऑलमोस्ट. हो, मी नसतो असतो इथे यायचा, ऐकायचं आम्हाला किस्सा ऐकू आपण आईच्या गावात. तर नदीमध्ये आम्ही लहानपणापासूनच जातो रे. म्हणजे मी दर शुक्रवार गावाला राहायचो तेव्हा, संगमेश्वर आमचं जे गाव आहे, हो, त्याची वीकली सुट्टी असायची शुक्रवारची, नाही का, एक हफ्ताचा सुट्टी असतो ना, बाजार असतो दिवशी सुट्टी असते. तर आमच्या पप्पांचं दुकान बंद असायचं शुक्रवारचं. ओके. तर आम्ही दर शुक्रवारी नदीवर आंघोळीला असायचो. ओके. सकाळी जायचं, सकाळी नाही गेलं तर संध्याकाळी जायचं, नाश्ता बिष्टा जेवण करून. लहानपणीच पोहायला वगैरे शिकलेलो. तर आता काय खल्ली किस्सा झाला, गेल्या वर्षी अरे महाराष्ट्र दिनालाच 1 मेला मी डुबून ऑलमोस्ट गेलेलो. तर सीन असं झाला की मधी मे होता, पण माहिती काहीतरी मधीच ना वियर्ड कधी पाऊस पडायचा, कधीही पाऊस पडत होता. हा, काही ना काय होतं. तर त्या दिवशी हलका पाऊसचा मोसम झालेला आणि गेले 3-4 दिवस पडलेला रॅन्डम पाऊस. आणि शनिवार होता, काय मला वार नाही आठवत आता, पण सुट्टी होती का? अच्छा, 1 मे म्हणून सुट्टी होती, मला वार नाही आठवत. तर सर्व झालं मित्र असे 3-4 जण आम्ही स्टुडिओवरती होतो. 3-4 जणांचं फोनवर चाललेलं आहे की भेटूया, सुट्टी आहे, असं तसं. तर असं बोलता बोलता प्लॅन झाला की जाऊ पोहायला, जाऊ कुठेतरी, की नाही का, मस्त मोसम पण मस्त आहे, गरमी पण आहे, थंडी पण आहे, जाऊ थोडं पोहून येऊ. तर म्हटलं ठीक आहे, चला जाऊ. चाललेलं आमचं कुठं जायचं. तर आमचं लोकेशन एक ठरलं आणि आम्ही भलतीकडेच निघालो, मला माहिती पण नाही. ठीक आहे, तर आम्ही मित्राची स्कॉर्पिओ होती, आम्ही 7-8 जण होतो काय ते. ठीक आहे, तर आम्ही तिकडून गेलो लोणावळ्याला. तुंगारली डॅम. पुण्यावरून काय 1 तास लागतं रे, जास्त लांब नाही.
तुंगारली डॅम करून आहे का, त्याचा बॅकवॉटर्स आहे. ओके. राजमाची किल्ला माहिती आहे का? राजमाची माहिती. राजमाची किल्ला. तर आता राजमाची किल्ला माझा फेवरेट किल्ला म्हणजे त्या एरियात. कारण ती ट्रेक ना खूप सुंदर आहे जायला तिकडे. मी लय वेळा गेलो तिकडे 7-8 तुला नंतर राजमाचीचा माझा किस्सा सांगतो. चालेल. माझ्याकडे 9 किस्से आहेत राजमाचीचे. ह्याच्यानंतर सांगा. तर तिकडे आम्ही पोहायला गेलो ते खूप मोठं आहे रे बॅकवॉटर्स त्याचं म्हणजे इथपासून एकदम लांबच्याला बॅकवॉटरपर्यंत. आणि त्या दिवशी आम्हाला जेवढं वाटतंय की पाऊस असेल, पुण्यात होता तसं लोणावळ्यात नव्हता पाऊस. आणि कसं मग जर ते एवढं मोठं बॅकवॉटर असेल, तर 70% सुकलं होतं बाई. म्हटलं आजच्या गावात इथे कसं पोहणार आता नाही का? अपेक्षा आम्ही चालत गेलोय थोडं पुढे एका ह्याच्यातून डॅमच्या जस्ट बाजूला म्हणजे 20% जेवढं याचं टोटलचं 20% पाणी होतं. ठीक आहे. पण ते असं होतं ना एवढं मोठं त्याचं थोडंसं एवढं बाकी होतं असं. तर मी अजून एक माझा मित्र आहे आणि अजिंक्य अजून असे होते खूप सारे मित्र नाही का. तर आमचं ठरलं की जाऊया. तर आम्ही दोघंच जण होतो त्याच्यामध्ये जाणार आहे. बाकी सर्व बोलले काय इथे पाणी नाही, आम्ही नाही येत म्हणून नाही का. म्हटलं बसा तुम्ही आता एवढं लांब आलोय तर बिना पोहायला कसं जाणार. तर आम्ही तिकडे वडापाव वगैरे नेलेले. पोहायच्या आधी वडापाव वगैरे खाल्ले. गेलो पाणी चेक करत तर पाण्याला खूप गाळ होता रे. खाली माती नाही का अशी झालेली. मग थोडं आम्ही अजून पुढे गेलो. आम्ही काय 40% आतमध्ये गेलो असेल तर मग थोडं नॉर्मल जमीन लागायला लागेल. ठीक आहे आता पोहू शकतो. आम्ही दोघं आतमध्ये होतो. अजून एक मित्र आला आमचा. तर आम्ही निघालो जाता आणि आम्ही तिघं असे पोहत होतो. ठीक आहे. तिकडे प्रॉब्लेम असा होता की ते एकतर आहे ते गाळ होता बरोबर. तर एवढ्या पाण्याचं तर फक्त एवढं पाणी होतं ते पाणी जनरली हेवी होतं. बरोबर. ते नॉर्मल पाणीच नव्हतं. त्याच्यामध्ये वाळू अशी घट्ट पाणी होतं. ते कळतंय. तर आम्ही पोहत जाताना आम्ही जनरली पेक्षा जास्त थकलो मी पोहताना. कारण ते काहीतरी हातपाय मारायला लागलं होतं. आणि म्हणून मी मध्ये खाली म्हटलं चेक करतो किती आले कारण मला समोर दिसत होता किनारा नाही का असा इथेच किनारा होता. मी खाली गेलो माझ्या पायाला पाणी नाही लागलं. म्हटलं आयच्या गावात इथे किनारा आलाय पायाला पाणी नाही लागत. वरती आलो रिटर्न. बरं पुढे गेलो माझ्या पुढे अजूनही माझा मित्र होता. तो माझ्या पुढे होता ठीक आहे. त्याला पण मी बघितलं जरा विचित्र हातपाय मारताना. म्हटलं ह्याला काय झालं हा तर इथे पोहोचलाय. तर तो पण असा खाली जाऊन चेक आला आणि तो पण परत वरती आला. म्हटलं अरे म्हटलं ह्याच्या पण पायाला पाणी नाही लागला. हा तर माझ्या पण पुढे आणि इथेच तर किनारा असा समोर दिसतोय मला किनारा नाही. आणि मग मी ते खाली जाणार त्याच्यामध्ये माझा मोमेंटम हे झाला पूर्ण नाही का एनर्जी गेली खूप. एनर्जी आणि मोमेंटम फिसकडला नाही माझा मी म्हटलं आजच्या गावात असं मला आधी कधीच नव्हतं झालं नाही का. गावाला एवढा पोहलो मी नदीमध्ये तरी कधीच नव्हतं झालं असं. तिथं पण पाणी नाही लागलं. मी वरती आलो आणि त्याच्यामध्ये पूर्णच मोमेंटम लूज झालेला. त्यातला एक माझा मित्र जो पुढे होता तो पोहोचलेला आणि तो पण फुल थकून गेलेला तिथे पोहोचण्यामध्ये. आणि एक माझा अजिंक्य करून एक मित्र आहे तो ह्या साईडला होता. आणि तो मला तिकडून हात दाखवतोय की अरे ठीक आहेस का. मी तो असं खाली पाण्यात गेलो आणि म्हटलं भाई नाही ठीक आहे काय ठीक आहे कसला ठीक आहे म्हणून. तर मी खाली जातोय वरती येतोय खाली जातोय वरती येतोय ते जाड पाणी नाही कसं नाकामध्ये जात होतं नाही का असं इथे जळत होतं पूर्ण. तर तो असा थोडा तिरका पोहायला लागला. मी पण त्याच्याकडे तिरके हातपाय मारायला लागला. तरी पण माझं खाली जातोय वरती येतोय कमीत कमी 1-1.5 मिनिटं झालं असेल प्रोजेक्ट. तो पण जोरात ओरडतोय की श्रेयस हातपाय मार नाही का करून. आम्ही बघतो इकडे सर्व अशी माणसं आहेत. तो डॅम होता ना त्याच्यावरती वरती माणसं कपल्स बसले चिल करतायत. आणि माझा मित्र अज्जी तो जोरात ओरडतोय नाही मला आवाज देतोय. आणि मग कसे बसे तो आम्ही तिसऱ्या मित्राला आवाज देतो की आतमध्ये ये म्हणून. तर तो एवढा थकलेला हातपाय मारून कारण पाण्याचा तर एकतर शॉर्ट होता. तर तो पण रिटर्न आत नाही येऊ शकला. तो जर आला असता आम्ही तिघं गेलो असतो मला तर वाटतं एकमेकाला वाचवणार. तर आम्ही कशाबशी हातपाय मारून किनारीपर्यंत पोहोचलो. म्हणजे आम्ही किनारीला पोहोचतो तर आम्हाला कळलं की ब्रो तो आहे ना नॉर्मल असं नाही का नव्हतं रे ते तलाव. ते असं होतं ब्रो डायरेक्ट. कळतं का किनारीला गेल्यावरती म्हणजे इथे किनारी असेल ना तर इथेच होंगी ना इथे खड्डा आहे असं होतं ते. आणि त्यामुळे आमची झाली गडबड आणि ते काय होतं फुल तलाव नव्हता ना ब्रो तो एवढं तलावातला एक छोटा डबका होता. त्याला जनरल जशी बॉर्डर असेल तलावाला तशी नव्हती. तिथे आमचं चुकलं कारण की पाणी लई जड होतं. तिकडनं आल्यावरती चल म्हणतो जाऊ त्या साईडला. म्हटलं थांब बाबा आता मला उलटी होईल भांगातलंही पाणी गेले उलटी बाहेर होते पाणी पिया मग जाऊ. तिकडेच 15-20 मिनिटं बसलो. म्हटलं वाचलो इंडस्ट्रीला गाणी द्यायच्यात अजून. हा ना. पण असा झालेला किस्सा गेल्या वर्षी माझी गडबड झाली. मी अजून घरी नव्हतं सांगितलं विषय. आता पॉडकास्ट बघतील असं होतं हल्ली मी अर्ध्या गोष्टी सांगत नाही आणि तो डायरेक्ट पॉडकास्ट मध्ये बघतात. अरे हे कधी झालं. अच्छा घरच्यांची कशी रिएक्शन असते जेव्हा आता हे तांबडी चांबडी. अरे दे आर द व्हेरी हॅपी दे आर लाईफ फुल 7 वाजता. तर माय मॉम इज ऑल्सो स्टेज परफॉर्मर. हो मला लिहायची हॅबिट रीडिंगची हॅबिट तिच्याकडनं सांगितली. ती पण कॉलेजमध्ये असताना ऍक्ट करायची स्टेजवरती. शी राईट्स ऑल्सो आणि शी इज अ टीचर. तर मला मोस्टली लिहायचं जे येतं ऑलमोस्ट सर्व तिकडनं येतं. ओके तर शी नोज दिस वर्ल्ड ऑल्सो प्रिटी मच असं. कारण त्यांच्या पण कॉलेजमध्ये असताना ऍक्टर वगैरे यायचे त्यांच्याकडे स्कूलमध्ये प्ले करायला. ओके तर
ती तर खूपच खुश आहे आणि तिला इट्स लाईक आय डोंट नो, शी ऑल्सो यूज टू डू इट अँड आवर सन डज इट. आणि तो जे पाहिजे ते करतोय आणि त्याला हवाय तसा त्याचा प्रोग्रेस वगैरे, तर ते बघून ते खूप खुश खुश आहेत. ओव्हरवेल्मिंग टू बी प्रिसाइज, खुशपेक्षा. तर राजमाचीचा किस्सा आपण काढत सांगणार होतो. आम्ही सुरुवात केलेली ट्रेकिंगची कोणत्या सालाची वाट आहे? 2015-16ची गोष्ट आहे. एवढं इंटरनेट आलं नव्हतं रे, म्हणजे जे आता जे रील्स येतात की तुम्हाला जर इकडे जायचं असेल तर इकडे इकडे असं नव्हतं. सो एक मित्र, डेटा पॅक पण छोटे होते. तर वाचून तर एक मित्र होता, तो बोलायचा की मला माहिती आहे सगळं. बोला ठीक आहे. मग आम्ही कर्जतला उतरलो, तर आम्ही भांडूपवरून निघालो रे. कर्जतवरून बोललो राजमाचीला जायचं, तिकडून किल्ल्यावर पोहोचून नंतर आपण लोणावळ्याला जाऊ. आम्ही 8 तास चालतोय रे, राजमाची आलाच नाही. बरं आम्ही जेव्हा चढतोय आहोत त्याला पोहोचलो आणि नंतर अरे अजून किल्ला तेवढाच आहे. 8 तास झाल्यानंतर मित्र बोलतोय आपल्याला चकवा लागलाय. हो, मला पण लागला. कात्रजच्या रस्त्यात चकवा. याच्यानंतर नेटवर्क पण नाहीये. आता बोलणार कोणाला? आम्ही 3-4 जणच होतो सोबत. आणि जो मित्र होता ज्याच्या भरोसे आम्ही आलेलो, तो रडायला लागला की अरे तिकडे रस्ता असा नाहीये, जे आधीचे गेलेत त्यांचे रस्ते. नाही पायवाट दिसणारी नाही होती. पायवाट दिसतच नव्हती. 2015ला तर अजूनच नसेल. हा काय, आता मी नंतर हिंमतच नाही केली भाई. डेंजर. तो रस्ता तर शॉर्ट आहे. पोहोचेपर्यंत संध्याकाळ, आम्ही सकाळी 9ला सुरू केलेलं. 9:30 किती वाजता पोहोचले? 10 वाजले. एक पोहोचले तरी का गावात? नाही, गावात पोहोचलो, किल्ल्यावरती गेलोच नाही. हा, मग ते पायथ्याचं गाव आहे, तिकडनं किल्ल्यावर जायला रस्ता आहे. हिंमत नाही झाली रे ना. तिकडे 8 तास चालून काय करणार माणूस? बापरे बाप. ते गेलो तर माझा मित्र होता, त्याने भावाचं ब्रेसलेट घालून आलेला. त्याचा भाऊ तर सलमान खानचा खूप मोठा फॅन. स्वतःने एक ब्रेसलेट घातलेला सलमान खानचा भावाने. तर तो भावाला बोलतो मला ट्रेकिंगला जायचं, ब्रेसलेट दे. तर त्याचं ट्रेकिंग म्हणून तो घेऊन आलेला चांदीचं. आणि त्याच्यानंतर टेंट वगैरे लावला आम्ही. बोललो आता इथेच, आता माझी हिंमत नाही, सकाळी बघू. घरी जाऊ. पडलो होतो बघतो. तर बटाटे वगैरे घेऊन गेले रे. म्हणलं जे मुंबईत करत नाही ते सगळं तिकडे करायचं. तर लाकडं वगैरे गोळा केली, तेव्हा त्याला कळलं अरे माझ्या हातात ब्रेसलेट नाहीये. ब्रेसलेट कुठे आहे? भावाचं ब्रेसलेट. भावाचं ब्रेसलेट आहे. तर शोधूया. बोललो तू वेड आहे? कुठं शोधूया? बरं आम्ही शोधायला लागून फॉर्मॅलिटी पण त्याच्या सोबत गेलो. मला असं वाटतं आपण जेव्हा लाकडं आणायला गेलो तेव्हा पडलं असेल. तिथपर्यंत गेलो, बोललो भाई लाईट गेली, आता अंधार पडतोय, आपण जिथे आलोय तिथे जाऊन थांबू. तिकडे गेलो, ट्रेकिंग म्हणजे आम्ही जे टेंट बांधलं होतं तिथे राहूया. चंद्राचा उजेड असतो रे, मला वाटतं तो बरा असतो. त्या दिवशी अमावस्या नव्हता का? बरं जी लाकडं गोळा केलेली, बरं याच्यासाठी सुकी लाकडं मुंबईची आम्ही सुकी लाकडं लागतात. ओली लाकडं पेटून तुमची झाली असेल. झाली ती पेटली रे. 2-3 सुकी लाकडं होती, ती पेटली आणि ती संपली. आता पुढे करायचं काय? भीती वाटायला लागली. दुसरा शब्द वापरलेला. तर बोललो भाई मी नाही झोपणार इकडे. त्या गावात गेलो, गावात झोपलो आम्ही. ते देतात राहिले, घरात पण रूम वगैरे जेवायला वगैरे देतात. सकाळी बोललो आपण किल्ल्यावर जायचं, बोललो बस. मग तेव्हा आम्ही लोणावळ्याला गेलो. तेव्हा तुझं बाई काय होतं? मी अरे फर्स्ट इयर म्हणजे 18-19-18. आणि ट्रेननी घरी आला असेल. ट्रेनने घरी. बोललो नाही. लोणावळ्याला कशी गेली तुम्ही? गाडीने? चालत. वो भी 6 घंटा आहे, 5-6 घंटा लागेला. ते बोलले आम्हाला, आम्ही 8 तास आम्हाला असा लागला आणि मला रस्ता नाही माहिती आणि चकवा लागलाय आम्हाला. आता चकवा लागला माहिती नाही भाई, पण आम्ही पोहोचतच. अरे लागतो, मला लागलाय. आता चकव्याचा किस्सा आहे काय? पहिल्यांदा गेलो राजवाचीला, मला वाटतं 2016-17ला काहीतरी, न्यू इयरला. ठीक आहे. माझा एक इंजिनिअरिंगचा सिनियर होता अंकित करून. तर मी दोघंच न्यू इयरला राजमाचीला गेलेलो. आणि राजमाचीला मी जेव्हा पहिल्यांदा गेलो तो लोणावळा स्टेशन पासून पर्यंत चालत 3 डोंगर आहेत लोणावळा स्टेशन पासून. ओके. 3 डोंगर केल्यावरती पायथ्याचं गाव लागतं. तिकडनं वर हो किल्ला आहे असं. तिथून दिसतो किल्ला. तर आम्ही निघालेलो काहीतरी 5-6 वाजता. आम्ही संध्याकाळी चालायला चालू केला आणि रात्री 10-11 वाजता पोहोचलो. तरी एकदा गेलो मी, मला ते एवढं आवडलं की मी त्याच्यानंतर 7-8 वेळा गेलो माझ्या सर्व फ्रेंड्सला. एक फ्रेंड ग्रुप, दुसरा फ्रेंड ग्रुप, तिसरा फ्रेंड, सर्वांना मी राजमाचीला घेऊन जातो. जे पण माझे नवीन मित्र बनतात त्यांना मी म्हणतो राज. तिकडचा मेन मला हे ट्रिप आवडते की तू तिकडे बरोबर जाताना ना राजमाचीला ना अर्ध्या रस्त्यात ना तुझे पाय संपून जातात. अर्ध्या रस्त्यात चालून म्हणजे असे न मऊन जातात, असे होतात नाही का पाय. आणि एवढे दुखतात पाय की तुला वाटतं मी याच्या पुढे जाऊच नाही शकत, नाही का, मरून जातो तो ऑलमोस्ट. माझं तर असं झालेलं. पण तो असा असतो की असतो जंगलाच्या एकदम मधोमध, ऑप्शन ज्याकडे ऑप्शन नसतो. तू झग मारून पुढे जातो नाही, कारण मी झग मारून गेलो पुढे, चाललो, पोचलो गावात, मेलो नाही. आणि दुसऱ्या दिवशी तोच रस्ता परत चालत आलो, कळतंय का, तेच पाय घेऊन उन्हात रात्रीचा गेलो. तर मला असं वाटायचं की तिकडे की मला माझं काहीतरी वेगळंच पोटेन्शियल कळलेलं नाही का, की जेव्हा तुला वाटतं तू संपलाय त्याच्या पुढे तो 70% तरी बाकी असतो अजून जनरली हिशोबाने. हे मला तिकडे कळलं.
त्यामुळे मला राजमाची खूप अतिशय आवडायला लागलं नाही. मोटिवेट करतो. हा ते आयुष्य मेन असं झालेलं असतं. हा की तेच ना, कारण अर्ध्यातच संपलेलं ब्रो. मी म्हटलं झालं संपलं, जाऊ इथं पण कुठे जाणार, गाडी घ्यायची तरी गावात जावं लागेल ना तुला. तर त्यानंतर म्हणजे खूप साऱ्या मित्रांना घेऊन गेलो. ठीक आहे. तर एकदा मी राजमाशीत गेलो होतो, कोणत्या साली मला आठवत नाही. माझी एक फ्रेंड होती त्याच्यासोबत. ठीक आहे. तर आम्ही लोणावळ्यावरनं गेलो राजमाचीला. जाताना चालत चालत दोघंच जण. ठीक आहे. रात्रीचे तिथं आधी पण मी गेलो, दोघं जण, अंकित वगैरे सोबत. ओके. असं. तर राजमाशीला तू जास्त जाऊन गेलास ना रात्रीची 5-6 जण, तर मजा नाही येणार. कारण सर्वजण किटकिट किटकिट नाही का, जोक बिंग मारत टाइमपास होत जा. दोघं तिघं जण गेलं ना, सर्व वाटते नाही गाडी अंधारात. कधी रँडम माकडा बिकडांचे आवाज येतात. तुला एवढी माकडांची कधी भीतीच नाही वाटणार, तिकडे वाटते. कारण काहीच नसतं ना, आणि माकडांचा आवाज येतो कुठून तरी, असं वाटतं की येऊन मारा बिरायचं नाही. नाहीतर माकड काय फनी अॅनिमल आहे, तिकडे राजमाचीला गेल्यावरती वाटते माकडांचा आवाज आला. तर त्यामुळे दोघं तिघं जण जाण्यात मजा येते, म्हणून आम्ही दोघं गेलो. ठीक आहे. पोचलो तिकडे रात्री नाही का, राहिलो गावामध्ये, बघून वगैरे आलो की, आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला निघायचं होतं. मी राहतो तेव्हा मुंबईमध्ये, जॉब होता माझा. ठीक आहे. म्हणजे मी शिक्षण संपवून आलेलो आणि मुंबईत होतो. असं निघायचं म्हटलं काहीतरी 1-1:30 वाजलेला. आम्ही दुपारचं जेवण केलं, म्हटलं निघूया. तर लोणावळ्यालाच एक रस्ता आहे. ठीक आहे. तिकडनं जर मी जातोय तर मला मुंबईला जायला कमीत कमी लागतात 7-8 तास लागले असते मला. ठीक आहे. कारण लोणावळ्यावरून मुंबईला 3 तास, इकडनं लोणावळ्याला 3-4 तास. तर म्हटलं की मी, अरे याचा पण कर्जतचा पण रस्ता आहे, आणि कर्जतचा रस्ता लोणावळ्याच्या रस्त्यापेक्षा छोटा आहे. हो. 2 तासात जाऊ शकतो तो कर्जतला. ते म्हटलं तिकडनं जाऊ, आणि पुढे 2 तासात मुंबई, घर पण जवळ नाही का कर्जतवरून, CSTला जायला किती नाही. डायरेक्ट ट्रिप. हा, फास्ट ट्रेन, आरामात बसून झोपून जाईल. तर म्हटलं तिकडनं जाऊ, आणि 2 वाजता मग विचारलं तिथल्या गावातल्या लोकांना नाही का, की कसा आहे रस्ता कुठनं. त्यांनी सांगितलं, आणि म्हटलं जनरली गाईड असतं त्यांचं पण, म्हटलं आज कोण हो. सिटीत गेलेत म्हणून कोण नव्हतं. मी म्हटलं मी जाऊ चालत चालत, 2-3 तासाचा रस्ता आहे. तर मी गेलो, काहीतरी 2-3 वाजता चालू केलं मी चालायला. चालते 1-1.5 तास मस्तपैकी. ते अजून सुंदर आहे बरोबर, लोणावळ्याच्या रस्त्यापेक्षा खरं. कर्जतचा रस्ता जास्त सुंदर वाटला मला. काहीतरी सुंदर, आणि जर थोडाफार पाऊस होता, हो. छोटी छोटी फुलं आलेली, आणि ज्या सनसेट, सनसेटच्या आधी 1-2 तास चालू नाही का, ऑलमोस्ट सन जायला चालू झालेला असं, लय मस्त वाटत होतं. हाड ऊन पण नव्हतं. चालते 1-1.5 तास, 1-1.5 तास झाला. त्यात मला दोघं जरा तिकडनं चालत येताना दिसले. ठीक आहे. तर त्यांना मी विचारलं, नाही त्यांनी मला विचारलं आधी की किती आहे अजून पुढे नाही का. म्हटलं नसेल, तासभर असेल, आम्ही स्लो आले, तुम्ही नॉनस्टॉप जाल सर तासभरात पोहोचेल. तो ठीक है ठीक है. तो मला म्हणतो आगे कितना है, मैंने उसको पूछा. तो बोलते आगे भी उतना ही है, 1-1.5 घंटा है. अच्छा ठीक है, बोला अभी तुम्हें 1-1.5 घंटा चला, ठीक है मैं स्लो जा रहा हूँ, मैं भी 3 घंटा लगेगा मुझे 2 जगह. मी और आगे चला, और अजून अर्धा पाऊण तास चाललो असेल, ऑलमोस्ट 2-2.5 तास झाले असतील चालत चालत नाही का. इतका अजून एक दोघं तिघं जण दिसले मला जाताना, रिटर्न जाताना नाही का आमच्या वाटेतनं. तर त्यांनी मला विचारलं की और आगे कितना है, नहीं का 1.5-2 घंटा फटाफट जाओगे तो. तो मैंने उसको पूछा कि तुमको कितना टाइम हो गया, कितने दिन से. बोले हम लोग भी कुछ 2-2.5 घंटा चले, अभी और 2 घंटे. 2-2.5 तास मी चाललोय, आणि अजून 2-2.5 तासाचा रस्ता आहे. म्हणजे काय हे पण रस्ता चुकून आले का, मी चुकीच्या रस्त्याला चाललोय काय कळत नव्हतं मला. आणि तिकडे नेटवर्क ऑन ऑफ, आणि मी आणि एक मुलगी फक्त दोघंच चाललो. ठीक आहे. आणि तर संध्याकाळ होत चाललेली बरोबर. ठीक आहे. अंधार होत चाललेला, नेटवर्क ऑन ऑफ, तो रस्ता मला माहिती नाही. लोणावळ्यावरून राजमाचीचा रस्ता मला फुल डोळे बंद करून, आणि किती पण वेळा कोणत्या पण जागेवर. इकडचा रस्ता मला माहिती नाही. चाललोय तर अंधार व्हायला चालू झाला बरोबर. ठीक आहे. 5:30-6 वाजले, ऑलमोस्ट फुल अंधार आहे, थोडंच दिसत होतं, आणि मी फोनच्या फ्लॅशवरती होतो. आम्ही चालतोय. तर म्हटलं थोड्या वाटा दिसायला लागलेल्या आता, तर मी थोडा रिलॅक्स झालो की नाही का, कमीत कमी रस्ता तरी फुटतोय म्हणून. तर मी गेलो, एका पॉईंटला पोहोचलो, असा डेड एंड, आणि 2 दिशेला 2 रस्ते, त्यात नेटवर्क नाही. मी म्हटलं आता कुठं जाऊ, मॅप पण नाही बघू शकत. तर ऑफलाईन मॅपमध्ये मी झूम करून बघतोय नाही का, की विदाउट डायरेक्शन नाही दाखवणार, पण आजूबाजूला काय दिसते, ज्या त्या साईडला कर्जत दिसेल त्या साईडला चालत जाईन. पण त्यात पण काय धड लोड नव्हतं, आणि त्या 2 रस्त्यात अजून 2 मुलं आली. ठीक आहे. तर जनरली तुला असं जागा आहे ना ब्रो, माणसांना बघून रिलॅक्स वाटण्यापेक्षा ना तू घाबरशील जर तू मुलीसोबत असशील. हे जनरली फिलिंग आहे, कुठे पण जा तू, रात्री बित्री. जबाबदारी. कारण दुसरी माणसं असली का तू थोडा असा होतो, कारण कोणावर भरोसा नाही ठेवू शकत. तर ते म्हणतात की आम्हाला पण 1-1.5 तास झाला आम्ही चालतोय. मी म्हटलं अरे यार, यांना कोणाला काही विचारायलाच नाही पाहिजे, म्हटलं गप चालत जायला पाहिजे होतं मी. तर आणि ते जात होते लेफ्टला, मला जायचं, आणि मी पण त्याच्यासोबत चालत जातो, पण मला जनरली इकडे जायला पाहिजे होतं. तर आम्ही चाललो, मी फक्त 100 मीटर चाललो, आणि माझं नेटवर्क येत जात होतं. मी त्यात त्याला म्हटलो की मुझे ये साईड जाना है, मैं उधर नहीं आऊंगा, तुम जाओ बोला. त्याला मी तिकडे पाठवून दिलं, मी या साईडला आलो. कारण मला एकतर मॅपवर थोडंफार दिसत होतं, आणि मेरा गट फिलिंग आला था की हे गलत रस्ता आहे, की ह्या साईडला निघू लागलो. तर आम्ही चालतोय ठीक आहे. परत अंधार ऑन ऑफ, अंधार म्हणते, नेटवर्क ऑन ऑफ, आणि अंधार. त्याच्या मध्ये अशी छोटे रस्ते, अशी वरनं झाड, हो. ती स्केरी.
चालतोय 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 झाला असेल 6-6:30 वाजले नाही का. आता मी 2-3ला निघालोय रे ब्रो. 3-4 तास झाले मला चालून 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 चालून. म्हणजे परत असे रॅन्डम डोंगर, थोडे फॅमिलियर डोंगर दिसायला लागले. म्हटलं काय आता कुठे येतोय काय माहिती. मी चालतोय चालतोय 8-8:30 झाले असतील. 8-8:30ला मी फिरून 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 परत आलो त्या गावात मध्ये एंट्री मारली रॅन्डम. मी आत्ता हे 4-5 तास फिरून आलो परत गावामध्ये 8:30 वाजता. जिथून सुरुवात केली ज्या गावात पोहोचलेलो आहे. आम्ही तिथे पोहोचल्यावरती मला मी एक रिलॅक्स झालो की भेंडी ते जंगलात थांबण्यापेक्षा कमीत कमी चक मारून रिटर्न गावात आलो नाही का ते बरं आहे. कुठेतरी जंगलात राहण्यापेक्षा 8 रात्रीचा तिकडे जाऊन मी परत ते तिकडे थांबलेलो त्यांच्याकडे गेलो बाहेर झोपलो. सकाळी उठलो तिकडनं गाडी गेली लोणावळा स्टेशनला गेलो आणि डेंजर चकवेला डेंजर असतात. चालत चकवे जर गाडीमध्ये बसते तर लहानपणी चकवे मम्मी पप्पांसोबत असताना एवढं काय वाटत नाही. गाडीमध्ये चकवा बसला लहानपणी काय माहिती पण नसतं तुम्हाला काय होते आजूबाजूला. पप्पा चालवते गाडी पण चालत असताना चकवा लागला. म्हटलं अरे बापरे डेंजर सीन. भीती वाटली. आमची भांडणं झालेली तो सेम त्या रस्त्याने जायचं बोलला नाही मला या रस्त्याने जायचं. जा म्हणायचं बाबा तू की दोघं गेले. आम्ही बोललो नाही मी आणि माझा एक मित्र राहुल खूप जवळचा आम्ही इकडून जातो. तिथून आम्हाला एक हरिण धावताना त्याला दिसलं मला काय दिसलं. बोलतो भावा हरिण आहे. बोललो मग नाही मागे वाघ असेल. बोललो काय लॉजिक आहे. अरे ते पळतय का. आधीच आमची फाटलेली. बोललो ठीक आहे मग आता मित्राकडे जाऊया आपण. अरे ते रानबाई जंगलात बिबट्या आहे म्हणतात. हा ना म्हणून मला कधी दिसला नाही आजपर्यंत. ते नाही नसेल. नंतर पोहोचलो गावात. मित्र त्यांना सांगितलं गाव आमचे मित्र आहेत दोघं हरवलेत. आणि सांगितलं हरवलेत आमचे मित्र. त्यांना शोधत चालेल कुठे पहिलं शेवटी तर आम्ही सांगितलं कंपाऊंड होता वगैरे. तर म्हणाले 400 रुपये लागतील शोधायचे. आणि दोघे एकमेकांना मिळून जाऊ दे. आमची मैत्री तुटली. तारामध्ये बिस्किट गावत तरी तेव्हा आम्ही तयार एवढी इम्पॉर्टंट नाही. येतील ते शोधून येतील रस्ता जग मारून. 400 रुपये कोण दिल त्यांना. फर्स्ट इयरला हवे तरी आमच्याकडे द्यायला. नंतर ते भेटले आम्हाला. तर त्यांनी पण सेम विचारलं होतं. आमचे 2 मित्र हरवले. तर ते म्हणाले की ठीक आहे आम्ही 400 रुपये घेतो. तर ते पण म्हणाले की जाऊ दे. बोललो कैसे दोस्त आहे. मस्त मिळेल सारख्या सारखे भेटले. मी ट्रेकिंगला जातोस आता. हल्ली नाही गेलो खूप वेळा 1-1.5 वर्ष आधी ट्रेकिंग केली पाहिजे मला आवडतं. पण आता त्याच्यानंतर एक शिकलो मी ज्याला माहिती आहे किंवा आपल्यासोबत एक जण असलं म्हणजे तो गाईड करेल मी. आपली मनमानी नाही करायचं. नवीन नेचर मध्ये नाही कुठे निसर्ग शांतपणा कधीच नाही करायचा. तू क्रिकेट खेळतोस किंवा कोणतं स्पोर्ट्स वगैरे. क्रिकेट फुटबॉल खेळायचो आधी पण आता 10वी-12वी नंतर नाही खेळलो. क्रिकेट नाही कॅरम खूप खेळतो मी. हा क्या बात आहे. चॅम्पियन वगैरे चॅम्पियन बोर्ड वगैरे घेऊन. हा चॅम्पियन बोर्ड होते आपल्या घरी. फुल ऑब्सेस्ड आहे मी कॅरम सोबत. एकटा खेळत बसतो. कॅरम मी एकटा मारून परत नाही एकाच त्यात थाकायला होता. म्हणजे कधीतरी घरी मला येत नाही अरे मी खूप कच्चा म्हणजे मी असं शिकून हा जो आहे ना हा जो असतो इकडचा मारायचा भाई मेरा जाता ही नाही कवी. तर ते सरपुंडी खेळतो. तुझा आवडता हिरो कोण आहे किंवा असं आवडता हिरो. ऍक्टर बोलू शकतो आपण हिरो बोलण्यापेक्षा. हिरो हा चुकीचा शब्द आहे. लगेच कमेंट्स मध्ये लोक येतील. हा ना हिरो कसे बोलले काहीतरीच झाले आजकाल दुनिया. खूप खूप मनोज बाजपेयी आय लव्ह. शाहिद कपूर इज माय फेवरेट. लहानपणापासून फेवरेट आहे शाहिद कपूर. अक्षय कुमार लहान असताना फेवरेट होता पण हल्ली नाही. तो काय करतो मला कळत नाही. हा पण नाही तो सर्व करायचा ना. कॉमेडी ऍक्शन विक्शन सर्व काय पण करायचं. त्याचा गोरसडात होता. गरम मसाल्यापासून जो डॅम फनी मूवी. विचित्र मस्त. आधी मला गोविंदा पण खूप आवडायचा. हिरोईन कोणती म्हणजे ऍक्ट्रेस कोणती आवडते. ऍक्ट्रेस विचार करतोय. नाही लिस्ट मोठी असेल. अच्छा मूवी नुसार तुला आवडतं. मूवी अनुसार नाही असं पर्सन. नो आय डोंट बिलीव्ह इन फॉलोइंग सेलिब्रिटी सो मच. हो असं नाही. ब्युटी अरे खूपच सुंदर दिसते म्हणून. हा नाही तसं नाही. मूवी वाईट हा असं सुंदर दिसणारा पण ऍक्ट्रेस असतात जनरली सुंदर दिसतात. श्रुती हसन यूज्ड टू बी वन ऑफ माय फेवरेट्स. ती गाणं पण गाते ना. अबे वो क्रेझी म्युझिशियन है. अभी देखो क्या कर रही है. आता तर ती ऍक्टिंग नाही करत आहे. हो म्युझिक पण शी सिंग्स क्रेझी. पियानो बजाती इनसेन है ब्रो. आई थिंक दिस मेटल म्यूजिक ऑल्सो. शी इज टू गुड. उसका म्यूजिक वीडियो भी आया चेक करो उसका. मस्त है. आमचं गाणं होतं चिंगारी का लॉन्च पार्टी था हम लोग.
अच्छा वी आर इन्व्हायटेड हर्षवर्धन मजा आली तेव्हा. तू हे सगळं शिकायला वगैरे असं काही गेलाच नाही ना कुठे जे तुला सो रॅप इज नॉट माझं इंट्रोडक्शन टू म्युझिक पहिलं. माय पहिलं इंट्रोडक्शन टू म्युझिक इज पेटी आणि ढोलकी. आम्ही जेव्हा गावाला राहायचो तर फर्स्ट आय वॉज इंट्रोड्यूस टू म्युझिक थ्रू भजन. हो कोकण भजन फोक सॉन्ग. तर आधी भजनात पेटी ढोलकी वाजव त्याच्यात वाईब आहे. दॅट्स आत्ता पण मला तेच आवडतं मोस्टली क्लासिकल म्युझिक आय लाईक बेटर. तर दॅट्स हाव आय वॉज इंट्रोड्यूस टू म्युझिक. सगळ्यात आधी मी पेटी वाजवायला शिकलो नंतर ढोलकी वाजवायला शिकलो आणि नंतर लिखाणामध्ये. तू मागाशी बोलला होतास की आपल्या आजूबाजूची परिस्थिती असते त्याच्यानुसार मी लिहितो आणि मग तेच कनेक्ट करतात लोकांना कारण लोक खूप जण तेच सफर करतात. खूप सारे लोक सिमिलर असतात व्हॉट आय बिलीव्ह. करेक्ट. मग एक्सपिरियन्स किंवा ऑब्झर्वेशन तुझं आता हे सगळ्यांना होत असेल पण ऑब्झर्वेशन स्ट्रॉंग ऑब्व्हियसली तो आर्ट बरोबर ते तुला शब्दातून मांडता येतं. मग एक किती तुला असं वाटतं की जो रॉनेस आहे माझा हा मॅटर करतो. मी आता जिथे आहे त्याच्यामुळे मला हे जमतंय. जर मी आता मे बी बरोबर आता ह्याच्यामुळे ऑब्व्हियसली तुझी लाईफ अजून पैशा वाईज पण वाढेल, ग्लॅमर वाढेल, नवीन लोक येतील, मे बी जुने मित्र असतात बरोबर असतील, मग फरक पडेल किंवा मग त्यावेळी परत ग्राउंडेड राहण्यासाठी काय करावं लागेल. आय हॅव थॉट अबाउट दिस माय सेल्फ ऑल्सो. आता 2-3 गोष्टी आहेत मला तर वाटतं की जनरली जसं बसेल अजून जसा प्रोग्रेस होत जाईल तसा त्यातला मे बी रॉनेस कमी होईल, शायनिंग त्याच्यामध्ये जास्त येईल आहे ना, फिनिशिंग जास्त येईल, पॉलिशिंग जास्त येईल. दॅट इज वन थिंग आय ट्राय टू मेक शुअर की माझं म्युझिक बनताना तसं कधी होणार नाही. ओके. कारण आता इन जनरल ऑल्सो म्युझिक व्हिडिओ पण जेव्हा बनायला झालो तर सर्व गोष्टी अतिशय पॉलिश केल्या जातात की कॅमेरावर सर्व चांगलं दिसलं पाहिजे. कधी कधी जे आहे त्याच्यापेक्षा पण चांगलं दिसलं पाहिजे ज्याची गरज तुला कधी कधी नसते. तर फर्स्ट माझा प्रयत्न असा होतो की मी जेव्हा म्युझिक लिहितोय त्यामध्येच माझा तेवढा ऑनेस्टपणा असेल की त्याच्यामध्ये प्रिटेंड करून लिहिलेलं असं काही नाहीये जे तुला नंतर व्हिडिओमधनं दाखवायला लागेल किंवा नाही का. तर मुळातच स्टोरी अशी लिहिन की जे आहे ते लिहिन. दॅट इज माय फर्स्ट प्रयत्न. आणि ग्राउंडेड राहायसाठी आय थिंक आय विल ऑलवेज बी ग्राउंडेड बिकॉज फॉर एक्झाम्पल माय लाईफ वॉज लाईक दिस. ठीक आहे. तर लाईक असं जसं माझं चाइल्डहुड वॉज लाईक खूप सुंदर एकदम हुशारीशी असेल शाळेत हुशार, घरी सर्व छान, पप्पांकडे पैसा, घरात सर्व चांगलं, कधीच काय प्रॉब्लम नव्हता. सो मेरा वो इसलिए मेरे गाने में वो गरीबी वाला स्टोरी है ही नहीं रहा. स्ट्रगल तो सुनेगा नहीं. तो वो पैसे वाला गरीबी नहीं है. तो स्ट्रगल मैंने बाद में पता चला मेरे को जब बड़ा होने के बाद क्या रहता है स्ट्रगल, जब खुद का खुद करना पड़ता है एटसेट्रा एटसेट्रा दुनियादारी शिकण्यामध्ये मी गेली. तर जेव्हा असं फॉर एक्झाम्पल असं बघायला गेलं तर असं म्हणतात ना डाऊनफॉल कधी चालू झाला तसा फॉर एक्झाम्पल आमच्या फॅमिलीचा डाऊनफॉल चालू झाला असेल काहीतरी 10-12 वर्ष आधी. ओके. आणि आता हल्ली गेले 3-4 वर्ष थिंग्स हॅव बीन गेटिंग बेटर आमच्यासाठी. सो मी आय हॅव सीन लाईक रिअली लो टाइम्स आफ्टर बिंग हिअर, लाईक आफ्टर बिंग व्हेरी हॅपी, आफ्टर हॅव्हिंग एव्हरीथिंग सर्व असल्यानंतर अचानक आमच्याकडे काही नव्हतं. ओके. तर आय हॅव सीन दॅट. मग त्यानंतर तर परत जेव्हा गोष्ट चांगल्या व्हायला चालू झाल्या तर तेव्हा म्हणजे माझ्यामध्ये असं काय असं ॲडिशनल नॉन ग्राउंडनेस किंवा मीपणा असा वगैरे काही आलेला नाही आहे. माझ्यामध्ये आधीपासून कॉन्फिडन्स आहे कारण घरच्यांनीच मला तसं बेसिकली मोठं केलेलं आहे. दॅट्स अप टू माय पेरेंट्स की लोकांनी मला गोष्टी अशा प्रोव्हाइड केल्या, अशा गोष्टी आणून दिल्या की नेव्ही आय बिलीव्ड इन मायसेल्फ. मी कधी स्वतःवरती डाऊट नाही केला. तर तेच आता आहे आणि तेच मे बी मध्ये थोडं कमी झालं असेल तर दॅट इज ओनली कमिंग बॅक. तेच गोष्टी रिटर्न येतात. असा वेगळा एक्सटर्नल असं गोष्टी आता अजून माझ्यामध्ये आलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये मी आय वॉन्ट बी ग्राउंडेड, आय विल थिंक की आय एम बेटर देन अदर. तसं अजून झालेलं नाही आहे कारण आय डोंट थिंक ते होणार पण नाही कारण मी बघितलं एवढा पैसा असून पण अचानक जातो. आता हा का नाही जाणार. सो मला त्या गोष्टीचा तेवढा बेसिकली असा गर्व होणारच नाही. इज व्हॉट आय बिलीव्ह. लाईक इट टू स्टे लाईक दॅट. नाईस नाईस नाईस. पुण्यातच काय ते रॅप म्हणजे अंडरग्राऊंड रॅप किंवा मुंबईमध्ये खूप सारे जण आहेत. पुण्याचा सीन इज ओनली लाईक 25% कम्पेअर्ड टू मुंबई जास्त आहे. ऑफकोर्स मुंबईत पॉप्युलेशनच जास्त आहे. पॉप्युलेशन हा तर आपल्याकडे सर्वच जास्त आहे कारण पुण्यामध्ये सीन केव्हा पुण्यामध्ये आधी खूप काहीच जास्त नव्हतं. थोडंफार गोष्टी व्हायच्या. मी जेव्हा रॅप बॅटल्स वगैरे करायला चालू केलेलं इकडे 2012-13ला मुंबईत तेव्हा ऑलरेडी रॅप बॅटल्स व्हायच्या. मुंबईत आधीपासून सीन होता 2004-05 पासून. ओके. छोटे छोटे वेन्यूज होते जिकडे रॅपर्स गोळा व्हायचे, थोडंफार ऑडियन्स असायचं, रॅप बॅटल्स व्हायचे, परफॉर्मन्स व्हायचे. ह्या सर्व गोष्टी कोणालाच माहिती नाही. इट इज वे बिफोर व्हॉट एव्हर कमर्शियलायझेशन. एवढं नव्हतं तेव्हा इंटरनेट तेव्हा ऑर्कुडवरती असायचे. मी पण चालू करायच्या आधी ऑर्कुडवरती कम्युनिटीज होत्या. लोक प्रत्यक्षात भेटायच्या आधी ऑनलाईन बॅटल करायचे एकमेकाला, टेक्स्ट बॅटल्स करायचे. कळतंय. जसं तू सायफरमध्ये परफॉर्म करतो तसं लोक थ्रेड्समध्ये त्यांचे वर्ड्स लिहिले टाकायचे. मग एकमेकांना सांगायचे त्याला काय आवडलं, तुला काय आवडलं. ह्याच्यावरून भांडणं व्हायचे म्हणजे डिस्क वगैरे व्हायचे तुमचे. नाही असं काय नाही ब्रो. आता ह्या डिस्क कल्चर आपण व्हिजिट करू तो सगळ्यात वाह्यात टॉपिक आहे आपल्या देशातला. इकडे जाऊ आपण.
आणि आपला ऑलमोस्ट तो पण स्ट्रगल रोमॅन्टिसाइज करायचा पण तेच निघून गेलेला आहे आता. ओके. ऑलमोस्ट गेलेला आहे. कारण खूप सारे रॅपर मोठे मोठे रॅपर झाले. आधी नव्हते इंडियामध्ये. हो हो एवढे रॅपरच नव्हते. खूप चांगले एवढे फेमसच रॅपर नव्हते. एवढे अमीरच रॅपर नव्हते. बरोबर. तर तो पार्ट पण आता चेंज होतोय. लोक जास्त गोष्टीला ओपन आहेत की पहिला आधी असायचं की इफ इट इज अ रॅपर ही कम्स फ्रॉम पुअर फॅमिली प्रॉब्ली. नाही गरीब असेल, असा असेल, तसा असेल. ते टेम्पलेट आता निघतंय. कारण सर्व त्याला तसे नसतात ना. करेक्ट. असा प्रॉब्लेम आहे. मग आपल्या पंजाबमध्ये जे होत आहे ते एवढं ग्लोरिफाय करतात, म्हणजे त्यांच्यात स्पोर्ट्स कार किंवा लॅम्बोर्गिनी असते, खूप मोठ्या मोठ्या गाड्या असतात, ते दाखवतात. आणि आपल्या मराठीमध्ये तसं अजून व्हिडिओ शूटमध्ये मे बी असू शकतं, तसं आपण अजूनही रॉ ठेवतो किंवा शिव्या आपल्यात जास्त असतात. असं का? त्या लोकांकडे पैसा आहे, स्टुडिओ टाकायला पैसा आहे, गाडी आणायला पैसा आहे, म्हणून त्या लोकांनी गाणी बनवली, व्हिडिओ बनवले. ठीक. तर ते पण एका हिशोबाने ते पण त्या लोकांचं रॉच आहे, कारण त्यांच्याकडे आहेच तेवढा पैसा. ते आहेतच कॅनडाला तेवढे कनेक्टेड. त्यांच्याकडे बेटर साऊंड इंजिनियर्स आहेत, त्यांच्याकडे बेटर स्टुडिओ रेकॉर्डिंग्स आहेत, कारण त्यांच्याकडे तेवढा पैसा आहे. त्यामुळे त्यांच्या लोकांची म्युझिक मोस्टली सेलिब्रेटरी टाईपच म्हणते. कळतं? मोस्टली त्यांची म्युझिक आहे ती सेलिब्रेशनची आहे, मजा करायची आहे, पार्टी करायची आहे. कारण दे कम फ्रॉम दॅट प्लेस. एका तरीकेने एक हाफ असा आहे की ही गाणी वाजतात म्हणून ही गाणी बनवणं, तसे पण लोक आहेत, ते तर आहेतच. अगेन आय वुड नेव्हर वॉन्ट मराठी आर्टिस्टला की असे व्हिडिओ बनवाय की वर्किंग टुवर्ड्स मेकिंग दोज व्हिडिओ, कारण तो आपला गोल नाहीये. आपला आय बिलीव्ह की तुझा गोल असा कुठे बाहेर नाहीच आहे. म्हणजे तू शिकायचंय ते शिक लोकांकडनं, पण तुझा गोल यू शुड डिफाईन की तुला नक्की काय दाखवायचंय, काय गोष्ट सांगायचं. आणि तुला बाहेर तुला फक्त इन्स्पिरेशन भेटू शकेल, इन्फ्लुएन्स भेटू शकेल, तर तुझी आयडेंटिटी नाही भेटणार बाहेर की तू नक्की काय. सो यू लर्न फ्रॉम पंजाबी अँड डू इट युअर ओन वे. मराठीमध्ये मला 2 गोष्टी वाटतात. मराठी एक जनरली थोडी अग्रेसिव्ह लँग्वेज आहे, नाही का. आपण बोलतानाच थोडी भाषाच तशी आहे, ठीक आहे. तर तू काही बोलायला गेला तरी ते असं वाटतं की हा मला शिवाय देतो काय. तर अंटिल तू दुसऱ्याला ज्याला मराठी नाही समजत, आपण फास्ट एकामेकाशी बोललो तरी आपण नॉर्मल बोलत असेल त्या लोकांना वाटतं की आपण मांडतोय. हा कारण पण आपण नाही मांडत आहे. कोणत्या कोणत्या लँग्वेजला तशी टोन असते. त्यामुळे आपल्यामध्ये रॉनेस जास्त आहे मराठीमध्ये सेकंड, कारण आपली लँग्वेजच तशी आहे. आपल्या लँग्वेजच्या स्ट्रक्चरमुळे बेसिकली. हो. मराठी ॲज वी आर व्हेरी प्राऊड ऑफ आवरसेल्व्स. ठीक आहे. आपल्याला आपल्या स्वतःवरती खूप अभिमान आहे, आपल्या आधीच्या लोकांवरती खूप अभिमान आहे, आपल्या माणसांवरती खूप अभिमान आहे, आपल्या मराठी भाषेवरती पण आपल्याला खूप अभिमान आहे. पण आपल्यातलं एक पॉप्युलेशन असं आहे की आपण हा अभिमान आपल्या सर्व गोष्टींना ओव्हरशॅडो करून टाकतो. कळतं? आपण मग दुसरं काहीच बघत नाही की आपण स्वतःला आपण कधी कधी एवढं सर्वसंपन्न मानतो की आपलं इम्प्रूव्हमेंटच करायला बघत नाही आपण, की आपल्याला वाटतं आपल्याला सर्व येतं. ओके. कधी अरे मी तर महान आहे, असं आपला तो असला पाहिजे कॉन्फिडन्स. पण आपण असं कधीच नाही बिलीव्ह केलं पाहिजे की ह्याच्या पुढे आपण काय नाही करू शकत. तर त्या ह्याच्यामुळे असं होतं की लोक त्यांच्या चौकटीच्या बाहेर जास्त पडतच नाहीत. ओके. ठीक आहे. त्यामुळे आता फॉर एक्झाम्पल जसं बघायला गेलास की शिवाय देणं ही गोष्ट झाली. आता ही एक खूप नॅचरल गोष्ट आहे जी तू दिवसाभरात करतो. हो, म्हणजे प्रत्येकजण व्हेरी मच नॅचरल. पण त्या गोष्टीची पण एक वेगळी जागा आहे ना की यू डोंट डू इट एव्हरीवेअर आहे ना. आता जर तू पप्पांसोबत बसलास, जरी तुला शिवी द्यायचं मन करत असेल तर ते बेसिक डिसेन्सी म्हणून नाही शिवी देणार ना. तू काय करशील, दुसरा एखादा शब्द शोधशील ज्याने तुला तुझी फिलिंग एक्सप्रेस करायला भेटेल, जस्ट आउट ऑफ द रिस्पेक्ट जो समोर तुझ्या बसलाय. ते काय बेसिक शिस्त आहे ती, राईट. सो शिवी देणं इज जस्ट नॉट किपिंग इट नॅचरल ऑर लाईक किपिंग इट रॉंग. शिवी देणं इज गुड. जिथे जरुरी आहे तिथे प्लीज शिवी द्या, त्याशिवाय नाही राहू शकत माणूस, नाही का. ती फिलिंगच व्यक्त नाही करत. आणि सर्वीकडे शिवाय द्यायची गरज नसते. आणि ते इज अप टू द आर्टिस्ट. म्हणजे जस्ट लुक फॉर मोर वर्ड्स, लुक फॉर बेटर वेज टू से थिंग्स. एक ना शिव्यांवरून आठवलं, एक नाटक होतं रे, त्यांच्यात किस्सा होता. तो एवढं शिव्या का देतो असं समोरच्याला विचारत होतो. बोलतो मग काय केलं पाहिजे. आता जर समोरचा मी गाडी चालवतोय, समोरचा चुकलाय, मध्ये आला, त्याच्यामुळे मी संताप झाला, राग आला, गाडी त्याला मारलं असतं, त्याने तू मेला असता, माझी ती मर्डरची केस झाली असती, त्यापेक्षा मी गाडीत बसून त्याला 2 शिव्या दिल्या बस. तर एक्सप्रेशन आहे, तेच दिल्या पाहिजे. डिसकल्चर जे आहे त्याच्याबद्दल मला म्हणजे हे कधी कळलं माहितीये मला, एक ॲमिवे आणि रफ्तारचं तेव्हा मला कळलं. ऑब्व्हियसली पुन्हा मी कॉलेजलाच होतो आणि तेव्हा कळलं की असं पण काहीतरी असतं, असं एकमेकांसोबत भांडू शकतो आपण. तर हे काय आहे. आणि हे तर मी ऐकलं मर्डर बिडर होतात. सॉरी, मर्डर नाही होऊ शकत, सांगतो तिला गोष्ट. तर डिसकल्चर म्हणून हे आम्हाला पण आत्ताच कळले रॅपर लोकांना पण काय असं असतं म्हणून. असं काहीच नसतं सगळ्यात गोष्ट. डिस म्हणजे भांडण, ठीक आहे. कल्चर म्हणजे काय, संस्कृती झालं. कोणत्याही जगात भांडणाची संस्कृती नसू शकते, करेक्ट, ठीक आहे.
तर तो टर्म सगळ्यात पहिला तर इज इलॉजिकल. कॉइंड ते कोणी कॉइन केलंय. आता अगेन आपल्या देशामध्ये प्रॉब्लेम काय होतो की आपल्याकडे जे हिपहॉप आले ते आले फक्त एंटरटेनमेंटच्या माध्यमामुळे. ठीक आहे की फक्त एंटरटेनमेंटमुळे. जनरली हिपहॉप किंवा रॅपचा जो जन्म झालाय तो अगेन ॲज अ झालाय एक ॲज अ रेबेलियन, ॲज अ प्रोटेस्ट है ना, विद्रोह म्हणून. तर त्याच्यामध्ये तो हे आहे. ठीक आहे. आणि आपल्याकडे रॅप फक्त एंटरटेनमेंट आल्यामुळे आपण खूप लाईटली घेतो या गोष्टीला. ठीक आहे. ओके. खूपच लाईटली घेतो आपण. कुठे पण काही गोष्टीमध्ये वापरतो. कुठेही आजकाल पॉलिटिशियन बोलतात आमची गाण्यांचा रॅप करून द्या. ज्या पॉइंटला की रॅपरचं एक मेन काम आहे की जे पॉलिटिशियन चुकीचं करतायत त्या लोकांच्या विरोधात बोलणं आणि लोकांना अवेअरनेस करून द्या. भारतात हे करू नाही शकत. आहे ना, नाही करू शकतो, करणारे करतात. पण ऑफकोर्स इट इज डेंजरस. बघतोय ना आता काय चाललंय, बघतोय ना. पण तेच तो मेन रॅपरचं एक काम म्हणजे स्वतःची गाणी सोडून सोशल अवेअरनेस ही तुझी एक जिम्मेदारी असते जेव्हा तू एक आर्टिस्ट बनतो. ठीक आहे. आणि आपल्याकडे झाले ते उलटं. आपल्याकडे फक्त एंटरटेनमेंटमुळे आहे म्हणून आपण ते कुठेही कशालाही वापरतो. ठीक आहे. ओके. तर आता अगेन हे रफ्तार आणि एमईवेचं जे पण ह्या सर्व गोष्टी ना मोस्ट ज्या बीफ वगैरे होतात त्या खूप फॅब्रिकेटेड असतात. ठीक आहे. हे जनरली असं होतं एखादा रॅपर जर अल्बम ड्रॉप करणार आहे त्याच्या आधी आपल्याला खळबळ करायची असते प्रमोशनसाठी. हा, मार्केटिंग. त्याच्या आधी खळबळ करायची असते आपल्याला. त्यामुळे या गोष्टी केल्या जातात. या फक्त इथेच नाही होत, या US मध्ये पण होतात. ओके. आणि या US मध्ये आत्ता एवढ्या फॅब्रिकेटेड व्हायला लागल्या. त्याच्या आधी जर इफ यू गो बॅक टू 90s, ठीक आहे, तेव्हा जसं आता कोणत्या पण रॅन्डम रॅपरला विचारशील त्यांना टुपाक माहिती असेल, बिगी माहिती असेल. ठीक आहे. तर ह्या दोघांमध्ये पण भांडणं होती. ओके. हा, या दोघांमध्ये पण भांडणं होती, पण त्या लोकांच्या वेगळ्या रिझन्समुळे होती नाही का. तू मला फोनवर झाटू बोलला म्हणून त्यांची भांडणं नव्हती झाली. दे ॲक्च्युअली हॅड प्रॉब्लेम्स नाही का. आणि कळते ना, तर मी असं मानतो की डिस्कल्चर हे अंडर 25 पोरांचं काम आहे. ठीक आहे. हा, हे टाक तू नक्की टाक. त्यांचं काम आहे. आणि की जर फॉर एक्झाम्पल जर एका मला दुसऱ्या मनुष्याची प्रॉब्लेम आहे तर सगळ्यात आधी मी फोन उचलेन आणि त्याला कॉल करेन. कळतं ना, का तू गाणं लिहित बसशील सांग मला. ॲज अ माणूस, ॲज अ मॅन, तुझा कॉलर तरी राग आहे तर त्याला फोन करून विचारशील का रे तू माझ्याबद्दल असं बोललास, का तू गाणं लिहिशील, आम्हाला इंटरनेटवर टाकशील, एवढा वेळ आहे का तुझ्याकडे. करेक्ट. तर खूप साऱ्या गोष्टी फॅब्रिकेटेड असतात प्रमोशनसाठी, मार्केटिंगसाठी. दोघांचाही फायदा. दोघांचाही फायदा होतो. लोक मजा घेतात. दोन भाग पडतात, अजून गोष्टी करू शकतो, असा विषय असतो. तर सरफेस लेवलला तेच आहे, त्याच्या खाली काहीच डीप नाही आहे, काहीच नाही. तर हेच अगेन हे आपल्या ऑडियन्सला काय नाही माहिती, कारण त्यांच्याकडे रॅप आलंच फक्त एंटरटेनमेंट. ऑब्विसली त्याच्यामध्ये दुसरं काय हेतू नव्हता. मग तुला आवडतं कोणता रॅपर? रॅपर मला कोणता आवडला आता रिसेंटली बघ, आय लिसन टू पुशा टी. एमिनेम तर आधीपासूनच होता. ठीक आहे. पुशा टी, मॅक मिलर, जेझी, नास आता इंडियाला येतोय 19 तारखेला परफॉर्म. अजून कोण आहे, ॲप्सोल, केंड्रिक लमार, आय डोंट हिअर दॅट मच. ॲप्सोल ऐकतो मी खूप. अजून असे आहेत अजून 4-5 मी तर लिस्ट पाठवून आठवणे, कारण खूप सारे रॅपर येतो मी. इंडियन रॅपर्स आय डोंट लिसन टू इंडियन रॅपर्स दररोज, पण असा 3-4 जण आहेत. देहरादूनचा रेवो लेखक करून एक रॅपर आहे. ओके. सुंदर रॅपर, काहीतरीच लिहितो तो. एक माझा आणि मित्र आहे, तो आता रॅप ही डझंट डू इट ॲज अ प्रोफेशन, बट अजय घोणे करून मी त्याची कधीतरी तुला गाणी पाठवेन. ओके. सो रेवो लेखक अजय. ग्रॅव्हिटी इज अ ग्रेट रायटर. ग्रॅव्हिटी माहिती तुला? नाही. ग्रॅव्हिटी पण रॅपर आहे. पण मी आता ऐकेन ही सगळी. हा, मी तुला पाठवतो ना लिंक, रेवोचे वगैरे लिंक्स पाठवतो मी. चालेल, ज्या ऑडियन्सला पण कळते. मस्त. आमची जनरेशन हनी सिंगची गाणी त्याला रॅप समजत होते. हा, कारण अगेन हनी सिंग बघतो रॅप करतो, इट जस्ट एंटरटेनमेंट. गाणं इट्स नॉट रिअली रॅप, इट जस्ट म्युझिक, R&B म्युझिक आहे त्याच्या. कारण रॅपमध्ये असं बघतो की रॅप फक्त म्हणजे रॅप स्ट्रक्चर सोडून इट इज समथिंग मोर कन्सेप्च्युअल नाही का, की फक्त फास्ट बोलणं आणि फक्त रॅप नाही होत असं. तर काहीतरी थोडा हेतू पाहिजे मागे, काहीतरी हवं, काहीतरी बोल आगे पीछे. हा, पण मराठी संस्कृतीमध्ये रॅप कसं तुला वाटतं, म्हणजे सर्वाइव्ह म्हणजे अजून पुढच्या 10 वर्षात हे युथच आहे की 40-50 पण लोक ऐकतात रॅप, असं कधी नोटीस केलं? ऐकतात. इंडियामध्ये नाही झाले ते अजून, कारण इंडियामध्ये रॅप खूप नवीन आहे, 5-10 वर्ष झाले. अगेन इफ यू कम्पेअर इट टू US, तिकडे 40-50 वर्षापासून जास्त 2-3 जनरेशनने ऐकलेले. हा, तर तिकडे मेन लिस्नरच ओव्हर 25 ओव्हर 30 आहेत. कारण इन जनरल रॅप एक खूप इंटलेक्च्युअल गोष्ट असते. ठीक आहे, ती जनरली कळतेच तुला अक्कल आल्यावरती. कळतंय का, की जनरली त्याच्या मागचा एखाद्या माणसाचा हेतू काय आहे बोलायचा, की तो फक्त शब्द बोलतोय, या सर्व गोष्टी तुला नंतरच कळतात. तर तू US मध्ये बघायला गेलास तर ओव्हर 30 ऑडियन्स खूप आहे. ठीक आहे, पण तिकडे झाली पण 50 वर्ष, आपल्याकडे 10 वर्ष झाले, 5-10 वर्ष. तर आपल्याकडे पण हळूहळू होईल, इज व्हॉट आय बिलीव्ह.
इन मराठी बघ ब्रो, फ्लो वाईज आणि स्ट्रक्चर वाईज रॅप हॅज ऑलवेज बीन पार्ट ऑफ एनी इंडियन म्युझिक. ओके. काही पण बघ, आपले खूप सारे आपल्या अर्ध्यात अशा आहेत, आपल्या अर्ध्यात अशा आहेत, श्लोक तशा आहेत. तर फ्लो वाईज ते होतच आपल्याकडे बघ. आणि पुढच्या 10 वर्षामध्ये पण आय थिंक आता खूप क्रेझी स्केल अप होणार आहे, कारण बघ गेले 2 वर्ष काहीच नव्हतं मराठीमध्ये. मराठी रॅप असं नव्हतंच काही. करेक्ट. है ना, होते रॅपर्स, आम्ही पण रॅप करायचो, पण असं फेस नव्हतं त्या गोष्टीला, अवेअरनेस नव्हता त्या गोष्टीला. आणि मेन म्हणजे मराठी लोक सोडून दुसऱ्या लोकांचं अप्रुव्हल नव्हतं, है ना. जसं अगेन मोठ्या व्हेन्यूज मध्ये मराठी लोकांना परफॉर्म करायला नाही द्यायचे. क्लबमध्ये मराठी गाणी नाही वाजत. आता पण कोणते कोणते व्हेन्यूज आहेत जिथे मराठी आर्टिस्ट नाही परफॉर्म करत. अगेन त्याचे 2 मेन म्हणजे त्याला 2 भाग आहेत चुकीचे. एक तर आपलं अगेन आपल्या मराठी लोकांचं असं होतं की जोपर्यंत आपण एखादी गोष्ट बाहेर मस्त नाही झाली तोपर्यंत आपल्याला ती मस्त नाही वाटत. आणि आपण आपल्याबद्दल पण थोडे नाही का, थोडा आपल्याला कॉन्फिडन्स इश्यू आहे आपल्याला स्वतःबद्दल. कारण आज कोण बरं आपण रॅन्डम एखाद्या फॅन्सी दुकानात गेलो का आपण पहिली भाषा मराठी नाही निघत बाहेर, एकदा हिंदी निघते किंवा इंग्लिश निघते. कळते. तर आपल्याला असा मोठ्या जागेंवरती आपल्याला पण थोडा कॉम्प्लेक्स आहे, बिकॉज गिवन द हिस्ट्री हाव वी हॅव बीन ट्रीटेड. ठीक आहे. त्यामुळे आपण असं होतं की आपण आपल्याच लोकांना सपोर्ट करायला थोडे नाही का हे करतो, की समज तू एखाद्या पार्टीमध्ये असशील आणि तिकडे जर हिंदी गाणी चाललेत त्यात तू मराठी गाणं वाजवायला थोडासा नाही का 1-2 पॉईंट पुढे मागे विचार करशील. आत्ता नाही करणार, मे बी तू तांबडी चांबडी वाजवशील जाऊन, पण आधी करशील. हो. आणि डेफिनेटली पॉईंट होता. जर तुझे 10 नॉन मराठी फ्रेंड्स आहेत आणि 5च मराठी फ्रेंड आहेत, त्यात तू मराठी गाणं वाजवलं थोडं लोक हे करायचे. आणि काय कारण ते जशा गोष्टी हिस्ट्री बेसिकली, त्यामुळे आपल्याला तो आहे थोडा प्रॉब्लेम. पण त्यामुळे आपण कधी कधी आपल्याच आर्टिस्टला सपोर्ट करायला थोडं हे करतो नाही का, हेच गाणं शेअर करू की नको, ऐकू की नको, मी नाही ऐकलंय, अजून कोणी तर नाहीच ऐकलंय नाही का असं. तर तांबडी चांबडीने ते बदलून टाकलंय. तर इट वॉज एव्हरीवेअर. आता नॉन मराठी लोक पण ते गाणं शेअर करतात. त्यामुळे हे झालं की लंडनमध्ये वाजत, दुबईमध्ये वाजलं, फ्रान्स, जर्मनी, कुठेही वाजते, तेही वाजतं. लोक वाईप करतात त्या ह्याच्यावर. इंडियामध्ये माहिती आहे महाराष्ट्रात सोडून सगळ्यात जास्त गाणं आपलं साऊथ इंडियामध्ये वाजतं. महाराष्ट्र नाहीये. महाराष्ट्र टॉप 10 मध्ये, मतलब महाराष्ट्रातले सिटीज आहेत, मुंबई पुणे आहे पहिल्या टॉप 10 सिटीज मध्ये. अजून एक सिटी आहे कोणती तरी महाराष्ट्र, पण बाकीचे 6-7 सिटीज सर्व साऊथ इंडियन आहेत. तर मुद्दा हेच की आय थिंक रॅप इन 10 इयर्स खूपच जास्त मोठा होणार आहे. कारण आता मला गेल्या 1-2 वर्षात काहीतरीच प्रोग्रेस झालाय. म्हणजे आधी आम्हाला पण असं होतं की फॉर एक्झाम्पल आम्हाला स्पॉटिफायवरती प्लेलिस्ट नाही भेटायची आधी गाणं मराठी असायचं म्हणून. हो. आम्हाला मराठीच्या वेगळ्या प्लेलिस्ट असतात जिकडे फक्त मराठी गाणी. अच्छा. जिकडे अख्खी दुनियावरची गाणी आहेत त्यामध्ये मराठी गाणी टाकायचेच नाही. व्यवस्था लोकांना वाटायचं की मराठी लोक स्पॉटिफाय तर वापरत नाही. खूप सारे मे बी आता फॉर एक्झाम्पल आता आपण मूवीमध्ये आलो का आपलं तांबडी चांबडी फेमस झालं. ठीक आहे. नाव आता तांबडी चांबडी गेले जगभर. आता देवा पिक्चरमध्ये एक मराठी गाणं आलं. तर माझे गाणे चिंगारी करून तू डब्बा करटेल एक सिरीज आले नेटफ्लिक्सवरती. ओके. पाहिली ती सिरीज? नाही. बघ वेळ भेटला की तर शबाना आझमी आहे, सई तावणकर आहे. ओके. त्या सिरीजमध्ये पण चिंगारी माझं गाणं आलेलं आहे 3rd एपिसोडमध्ये. तर आता जे प्लॅटफॉर्म विच आर नॉन मराठी दे आर ऑल्सो लुकिंग फॉरवर्ड टू गेटिंग. गरज होती रे, गरज होत, कारण OTT वरती पण मराठी फिल्म्स घेत नाहीत. ऑडियन्स नाही घेत. तर मग ऑडियन्स नाही, अरे कसं ऑडियन्स नाही, सगळ्यात जास्त माणसं इथे महाराष्ट्रात मुंबईमध्ये. हिंदी पिक्चर पण आमच्या हिंदी पिक्चर पण आमचीच माणसं बघता. मराठी लोकांनी हिंदी पिक्चर बघितलं की कसं मराठी ऑडियन्स ही मला असं वाटतं थोडीशी, पण तेच नाही, जेवढी ती चूक एक्झॅक्टली जेवढी ती चूक मार्केटची आहे ना तेवढी आपली डिलिव्हरी. आपण आणि सप्लायर दोन. येस, आपण आपल्या लोकांना सपोर्ट करायला थोडं हे पुढे मागे करा मित्रांनो. ना. तर तू असं आता जे आपले नवीन, जसं तू बोलतोस की 10 वर्षांनी अजून येतील किंवा होतील, आता जे रॅप करतायत त्यांना काय सांगशील किंवा त्यांनी काय केलं पाहिजे रॅप करायला? मला वाटतं तर तू मला स्वतःला फिगर आउट करा फर्स्ट की यू लाइक सेल्फ अवेअरनेस. खुद को थोड़ा सा जानो, तुम लोग को क्या करना है, तेरा तुझा रस कशात आहे ते जरा फिगर आउट कर. टाइम घे, 20-21 वर्ष जाऊ देत, 2-3 गोष्टी ट्राय आउट कर. मग तू फिगर आउट केलंस त्या गोष्टीमध्ये तू धड काहीतरी करू शकशील. जर आणि तू रॅप करायला जाशील तेव्हा पण जर तू फिगर आउट करशील की तू माणूस कसा आहे त्या हिशोबाने तुझी स्टाईल बनेल, त्या हिशोबाने तुझं बोलायचा हे होईल. कळतंय? नाहीतर तू काय करशील, जे गाणं फेमस आहे त्या गाण्यासारखं साऊंड करायला ट्राय करशील. कळतंय? जे गाणं वाचते, जे गाणं क्लबमध्ये वाचेल त्या गाण्यासारखं साऊंड करायला ट्राय करशील. तेव्हा जेव्हा तू स्वतःला ओळखत नसशील तेव्हा. तर जर तू थोडा सेल्फ अवेअर झालास तर तुला तुझी स्टाईल कळेल, तुझे शब्द कळतील, तू तुझ्या भावना कशा तरीकेने व्यक्त करायचे, तुला बीट कशा आवडतात, त्या सर्व गोष्टी तुला केव्हा कळतील, जेव्हा तू थोडा स्वतःला जाणून घेशील. तर नवीन आर्टिस्टनी सगळ्यात पहिले तर हे करा, थोडं सेल्फ अवेअरनेस. आणि सेकंड आहे की जे तुम्ही आल ते देत राहा कंटिन्युअसली. जरी ते चालतंय नाही चालतंय ते पहिले 5 वर्ष नका भाऊ. डिमोटिवेशन आलं तर तर डिमोटिवेशन काढायला मी एकच गोष्ट सांगू शकतो की सत्य परिस्थिती ही आहे की आर्टिस्ट लाईफ हा एक जुगार आहे. करेक्ट. सगळ्यात मोठी गोष्ट जुगार आहे. ते होईल किंवा नाही होईल
होईल किंवा नाही होईल, ठीक आहे. आणि टॅलेंट ते असं दोन्ही जुळून आले तर तो विषय होतो. पण ते जुळून येण्याचा एकच तरीका असतो कन्सिस्टन्सी. तू करत राहा, मग झक मारून तुला देव पण देतो. देव पण वैतागेल ना, हा ऐकतच नाहीये, कळतंय का, हा काय चुकीचं तर नाही करत आहे, मी ह्याला काय एवढा रखडवतोय, कळत ना. देव पण झक मारून देणार. पण मेन हे घेऊन जा आतमध्ये की जुगार आहे भाई, तुला भेटेल किंवा नाही भेटेल. जर तू असं असेल की मला ह्याच्यातनं करोड कमवायचे तर ते नाही होणार. असं नाही. सोडून दे विषय. हा, तू नेचरला चॅलेंज नाही करू शकत, नाही का. Correct. तर सगळ्यात पहिले जुगार आहे ते मान्य कर, त्यानंतर आतमध्ये जा आणि असं काम कर की तुला दुसरं काय आहेच नाही भाई, तो त्याला ऑप्शन नाहीये, कामाला काय पर्याय नाही. पण कन्सिस्टंटली जे तू आहेस ते देत राहा, तर ते लोकांना इव्हेंच्युअली आवडणार. आणि पण जर त्यात प्रॉब्लेम हा होतो ना, की जर काय होतं, तू पहिल्या वर्षी नाही का जे गाणं वाजते त्या टाईपचं काहीतरी बनवतो आणि मग तू ते टाकलंच बाहेर, मग पुढे पण लोकांना तेच गाणं पाहिजे असतं. बरोबर. आता तू हायसच नाही तसा, तू एक गाणं बनवलंस रे तसं, आता अजून 10 गाणी कशी बनवणार तशी ना. त्यापेक्षा तू जसं हायस तसा राहा, मग तुला कधी कॉन्टेंटची कमी नाही पडणार, तुला लिहायच्या गोष्टींची कमी नाही पडणार, किंवा तुला कधीच असं नाही होणार आता काय मी देऊ ऑडियन्सला, कारण तुला तो विचारच नाही करायचा, तुला माहिती आहे काय द्यायचं, तुला तुझी हाय स्वतः तेच द्यायचं. तर आर्टिस्टला सांगतेच, आर्टिस्टला सांगायला तेच मेन की सेल्फ अवेअर व्हा थोडे, आणि जे तुम्ही आहात ते देत राहा, काही चेंज नका करू. इट विल वर्कआउट 100%. इट इज वर्कआउट. तर थँक्यू सो मच श्रेयस, खूप छान वाटलं तुझ्याशी बोलणं. मला गोष्टी मलाही कळल्या, कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे. मी सुद्धा डिमोटिवेट होतो. आता कसं होतं, एक प्रेशर येतो, अरे आधीचंही झालंय, पुढचं पण आलं पाहिजे, लोक आवडेल की नाही. पण ते महत्वाचं नाही, तू ऑनेस्ट राहिलास स्वतःशी, हो, त्यानुसार काम करत राहायचं. आणि होतं जुगाड तुला पाहिजे तसं होतं रे, नाही का. करे नाही तर पैसे काय तू जॉब करून काय पाहिजे ते करून कमवू शकतो ना, असा विषय. हो, तुला असं पण पाहिजे ना की तुझ्या हिशोबाने पण व्हायला पाहिजे, तर मजा येते ना. हो. एखादं गाणं बनतंय, तुला दुसरं येऊन सांगणार असं गाणं बनव तसं, त्यात काय मजा. तर छान वाटलं तुझ्याशी, मला पण खूप मजा आला यार. धन्यवाद. आणि पुन्हा आपण भेटू कधी ऑफ कॅमेरा, कॅरम खेळायला एक दिवस. पुढच्या सगळ्या प्रोजेक्टसाठी तुला तुला पण धन्यवाद, तुम्हाला पण बेस्ट ऑफ लक. थँक्यू. मज्जा.